श्री देव गणेश, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री रामदास स्वामी, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादानं दुसरा दिवस आहे आज. काल पहिला दिवस होता. आपल्यासमोर हे कागद नव्हते, त्याच्यात मंगलाचरण आहे आणि काही निवडलेल्या ओव्या आहेत, त्याच्याबद्दल नंतर बोलूया. मंगलाचरण आधी म्हणूया. प्रत्येकाची म्हणण्याची शैली निराळी असते, म्हणून मी अर्धा चरण सांगतो, माझ्या नंतर म्हणायचं. गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः. गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू सर्व हि माझा रघुवीरू. सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम. आता हा रामदासांचा श्लोक आहे, त्यांना वंदन करणार. यो जातो मरुदंशजो क्षितितले यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकम् श्रीदासबोधाभिधम् यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषाम् स्वान्तापहारी सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते. श्रीरामदासो गुरुः मला वाटते अंतरित्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा महाराजया सद्गुरु रामदासा. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः। श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। मागच्या ज्या ओव्यात त्या आपण नंतर वाचणार आहोत जरा। आज षष्ठी आहे, काल पंचमी होती। कालची गर्दी ही पंचमीची गर्दी होती हे आपण आधीच म्हणलं। एक गोष्ट सांगितली जाते जी आम्ही कायम लक्षात ठेवतो की एक साधू होता आणि त्याला या गावाहून त्या गावाला अनुग्रह द्यायला, उपदेश करायला जावं लागायचं। आणि त्या भागात गाढव हे इकडून तिकडे नेण्याचं एक साधन होतं। तसा घोडा असतो, इकडे गाढव होता। गाढवावरून तो इकडून तिकडे जायचा। आता या गावाहून त्या गावाला जाताना वाटेत जे जे लोक भेटायचे ते त्याला नमस्कार करायचे, बरोबर। गाढवाला वाटायचं की आपल्याला नमस्कार करतायत, हे लक्षात ठेवा। ज्या वेळेला मुक्कामाला पोचायचं त्यावेळेला त्या गाढवाला बांधलं जायचं आणि त्याला काय गवत वगैरे जे खायला असेल ते दिलं जायचं आणि पालखीतून त्या साधूला घेऊन जायचे। त्यावेळेला त्या गाढवाला कळायचं की हे जे नमस्कार वगैरे जे होते ते आपल्यासाठी नव्हते, आपल्यावर असणाऱ्या त्या साधूबाबांसाठी होते। म्हणून बऱ्याच वेळेला जी गर्दी होते ती आपल्यासाठी नसते हे समजण्याचा शहाणपणा आपण करावा। त्याला इतरही काही कारणं असतात, असू दे। आज एक फार महत्त्वाचा दिवस आहे। बघावं, आपण सुरुवातीला जरा एक 5 मिनिटं जरा निराळ्या गोष्टीवर बोलतो। वर्ल्ड स्लीप डे आहे, म्हणजे एका अर्थाने आंतरराष्ट्रीय निद्रा दिवस आहे आज। तो भारतातही पाळला जातो। आता पाळला जायला काय, भारताला एक दिवस पाळायची गरज नाही आहे। आपण झोप घेतो, आनंदात कामावर झोपतो केव्हाही। म्हणजे आपण ज्याला म्हणतो ना गुडाकेश, गुडाका म्हणजे झोप, झोपेचा स्वामी। म्हणजे कुठेही केव्हाही कितीही झोपतो त्याला जर स्वामी म्हणत असो तर आपण सगळे गुडाकेश आहोत, एवढं लक्षात ठेवा। पण जेव्हा जेवढी आवश्यक झोप आहे तेवढी कोणत्याही ठिकाणी घेऊन परत जास्त उत्साहानं, उमेदीने पुढच्या कामासाठी तयार राहणं त्याला गुडाकेश म्हणतात। अर्जुन असा होता। विशेषतः नेपोलियन सांगतात, पहिले बाजीराव त्यांचं उदाहरण देतात की शत्रू अजून पोचायला जर अर्धा तास असेल तर घोड्यावर बसल्या बसल्या सुद्धा 20 मिनटं झोपायला काय हरकत आहे। आणि ते झोपायचे, 20 मिनटानंतर उठायचे। त्यावेळेला असं काही अलार्म वगैरे काही नसायचं। हे सगळं मनाला दिलेली सूचना, ज्याला ऑटो सजेशन म्हणतात, स्वतःला दिलेली एक आज्ञा असते, सेल्फ कमांड। हल्ली हे शब्द आहेत ना, हे सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजे स्वतःच्या विकासाची जी पुस्तकं, दररोज 5-10 पुस्तकं येत आहेत। इंग्रजीत येत आहेत, मराठीत येत आहेत। मराठीत कुठल्याही तुम्ही प्रदर्शनात गेलात, ग्रंथ प्रदर्शनाला, तर जवळजवळ डाव्या बाजूला शेल्फवर मांडलेली असतात पुस्तकं। इंग्रजी पुस्तकांची भाषांतर असतात, काही स्वतंत्र लिहिलेली पुस्तकं असतात। पण स्वतःचा विकास स्वतःच करायचा हा जो गीतेतला एक आदेश आहे की उद्धरेदात्मनात्मानम, तो त्या पुस्तकांचा एक महत्त्वाचा थीम असतो की विकास कसा करायचा ते तुम्हाला सांगितलं, पण तुमचा विकास तुम्हीच घडवायचा। आपण काल जे देवीचं म्हणलं होतं स्तोत्र, त्यातले 3च आज म्हणूया। आज जरा एक निराळा म्हणूया आणि नंतर आजच्या दिवसाचं जे महत्त्व आहे ते बघूया। माझ्या नंतर म्हणायचं आहे, या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः। या देवी सर्वभूतेषु निद्रारूपेण संस्थिता, निद्रारूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। नमस्तस्यै नमो नमः। हे निद्रा, मी हे माझ्या पदरचं घातलेलं नाही आहे. निद्रारूपेण संस्थिता हा वर्ल्ड स्लीप डे का आपण सेलिब्रेट करावा, साजरा करावा अशी परिस्थिती आलेली आहे. कारण झोप ही माणसाला आवश्यक आहे, तशी ती मिळत नाही आहे. एक दोनच मिनटं आपण त्याच्यावर बोलून आपल्या विषयाकडे वळणार आहोत. झोपेची लांबी आणि झोपेची खोली, ज्याला लेंथ अँड डेप्थ ऑफ स्लीप म्हणतात. एक साधं उदाहरण देतो. सध्या आपल्या ज्या मॅट्रेसेस असतात त्याच्यावर कुठलाच मार्क वगैरे काही उठत नाही, कारण त्या निराळ्याच प्रकारचे असतात. पण पूर्वी कापसाच्या असायच्या, त्या ते रुई कापूस किंवा ज्याला देव कापूस म्हणतात, सॉफ्ट असायच्या. त्या एका गादीवर जर आजोबा आणि त्यांचा 4-5 वर्षाचा नातू जर झोपले, तर सारख्याच कालावधीसाठी झोपलेत. उठल्यानंतर त्या कापसावर झोपलेला असतो त्याचा ठसा उमटायचा, ज्याला इम्प्रेशन म्हणतो, तो ठसा उमटायचा. आजोबांचं वजन जास्त आहे की हो, मग आजोबांचा ठसा डीप असायला पाहिजे, डीपर आणखीन खोल असायला पाहिजे. नातवाचा खोल असतो, कारण नातवाची जी झोप आहे ना, आपण ज्याला साऊंड स्लीप म्हणतो, आय स्लेप्ट लाईक अ लॉग, एका लाकडाच्या ठोकळ्यासारखं मी झोपलो होतो, अशी झोप आपल्याला लागत नाही. गोळ्या घेतल्या तरी आपल्याला तशी झोप लागत नाही. पण लहान मुलाची झोप शांत असते, आणि झोप अत्यंत आवश्यक आहे. कारण झोप ही नुसती विश्रांती नाही आहे. आपलं मेंदूला ज्या बऱ्याच गोष्टी असतात ना, ज्या डिलीट करणं आवश्यक असतं, ती जी प्रक्रिया आहे ना, पुसून टाकणं अत्यंत आवश्यक असतं. ती प्रक्रिया झोपेत जास्त घडते. झोप म्हणजे नुसती विश्रांती नाही आहे. म्हणून पहाटेचा अभ्यास, पहाटेची उपासना याला महत्त्व आहे. कारण ज्याला आपण हल्ली म्हणतो की एखादा डस्टर असू दे, एखादा वायपर असू दे जसा मोटारीचा असतो तसा, किंवा रबर असू दे, खोड रबर जसं लहान मुलांचं असतं तसं, किंवा हल्लीच्या भाषेत डिटर्जंट असू दे, सगळ्यात सुंदर डिटर्जंट जसा झोप आहे तसं झोपेला उपयुक्त असं नाम आहे. नाम घेत जर झोपलं, आणि जर शेवटचं बाबा बेलसरेंचं प्रवचन गोंदवल्याचं, त्याच्यात ते म्हणाले की आपण शेवटी महाराजांना सांगायचं किंवा आपल्या सद्गुरूंना सांगायचं, तुमच्या खुशीत मला झोपू द्या. आणि त्यांचा श्वासावर ध्यास घेत, श्वास घेत, नाम घेत, हळूहळू शांत, एखादी दिव्याची ज्योत जशी शांत व्हावी तशी शांत झोप लागली पाहिजे. आणि हे अत्यंत आवश्यक आहे. तुम्हाला खरंच सांगतो की दिवसाची झोप म्हणजे नुसतं झोपणं नाही, लक्षात ठेवा. ज्याला आता योग निद्रा वगैरे शब्द वापरतात. रामाची कशी आहे, आपण म्हणतो ना, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, ती योग मुद्रा आहे. तुझं वीण ये रे, मला तुझ्याशिवाय निद्रा येत नाही आहे. त्या निद्रेत रामाची योगमुद्रा आठवायची. असू दे, आता जास्त विषय हा वाढवायला नको, पण झोप आवश्यक आहे. आणि झोप आपल्याला मिळत नाही आहे, झोपेच्या गोळ्या घेऊनही मिळत नाही आहे. झोपेच्या गोळ्यांचा डोस वाढवावा लागतो. आणि मग एखाद्या वेळेला आपल्याला गमतीदार एखादा किस्सा ऐकायला मिळतो, काय की तो अत्यंत आज्ञाधारक नोकर आहे, आणि त्याच्या मालकाला त्या वेळेला ती औषधं द्यायची ही त्याला शिस्त लावलेली आहे. एक दिवस मालक एवढा काम करतो, एवढा प्रवास करतो, एवढे श्रम करतो की पडल्या त्याला झोप लागते. पण ज्यावेळेला त्याची झोपेची वेळ येते त्यावेळेला त्या नोकर त्याला झोपेतून उठवतो आणि सांगतो, उठा मालक, झोपेच्या गोळ्या घ्यायची वेळ झालेली आहे. हा किस्सा आपल्याला माहीत आहे. पण अशा प्रकाराने झोपेच्या गोळ्या घेऊन झोप येणं कृत्रिम झोप आहे, ती खरी झोप नाही आहे.
पण घ्याव्या लागतात तर जरूर घ्या, परंतु निद्रारूपेण संस्थिता या देवी सर्वभूतेषु. प्रत्येक प्राण्याला झोपेची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला साधं गांडूळ असू दे, गांडूळ आपण ज्याला म्हणतो मराठीत, झोपतं. आपली जी रात्री उंदीर वगैरे कुठलेही बघा प्राणी पक्षी वगैरे तर रात्री झोपतातच. आणि या झोपण्याबद्दल 2 सुंदर दृष्टांत ज्ञानदेवांनी दिलेले आहेत. एक म्हणजे काय, एक दिवाभीत म्हणजे घुबड, आऊल इंग्लिशमध्ये ज्याला म्हणतो ते, आणि कावळा. ते म्हणाले कावळ्याला तुम्ही जर सूर्यास्ताचं वर्णन केलं तर कावळा म्हणणारे असं प्रकारच नाही, कारण सूर्य अस्त झाल्यावर कावळा अंधारा होतो. मग त्याला त्याच्यानंतरचे जे संधी प्रकाश, ते रंग, त्याला समर्थांनी गंधर्व नगर असा शब्द वापरला आहे. कारण सतत आकार बदलत असतो, कधी हत्ती असतो, कधी उंट असतो, कधी इमारत असते, कधी राजा असतो, कुणी असतो. ही हा जो सुंदर दृश्य आहे, जे सूर्योदयालाही असतं आणि सूर्यास्तालाही असतं. कावळ्याला सांगितलं की रे सूर्यास्तानंतरचे रंग बघ, तो अंधळाच होतो. आपलं तसं आहे, मी देवाचं अस्तित्व मानणार नाही, हे चमत्कार वगैरेला त्याला काही अर्थ नाही आहे. अरे मी त्याच वेळेला अंधळाच होतो ना, मला पुढचं दिसतच नाही आहे, मला ती दृष्टीच नाही आहे अजून. आणि घुबडाला जर सांगितलं अरे सूर्योदयाचं सौंदर्य बघ, सूर्योदय झाला की तो त्याला दिवाभीत असा शब्द आहे, म्हणजे त्याला प्रकाश सहनच होत नाही. म्हणजे घुबडाला सूर्योदय दिसणार नाही आहे आणि कावळ्याला सूर्यास्त दिसणार नाही आहे. त्यांच्यासमोर कितीही काव्यात्मक वर्णनं सूर्योदय सूर्यास्ताची केली तरी त्याचा काही उपयोग नाही आहे. हे सांगून ज्ञानेश्वर वगैरे आपल्याला संत सांगतात, हे सांगतोय आम्ही त्याच्यावर एक बेसिक फेथ ज्याला म्हणतात, मूलभूत विश्वास ठेवा. एकदम चिकित्साच करू नका तुम्ही, आणि चिकित्सा करायला लागलात की तुम्ही संपलाच, हे लक्षात ठेवा. कारण काहीच जमणार नाही आपल्याला. 5 गोष्टी सांगितल्या आहेत ज्या तुमच्यासमोर असतील आणि त्यांच्यात तू श्री राम नामाचा प्रसार कर, असं आदेश दिलेला आहे. अनुग्रहानंतर कुणाला? महाराजांना. वय वर्ष 14, गोंदवलेकर महाराज, तुकाई चैतन्य त्यांचे गुरु. आणि त्यांनी रामनवमीच्या वेळेला चैत्र शुद्ध नवमी दुपारी 12 वाजता त्यांना उपदेश अनुग्रह दिला, म्हणजे पुन्हा जन्म झाला आहे महाराजांचा. 5 गोष्टी असलेल्या लोक तुझ्यासमोर येणार आहेत. एक पहिली म्हणजे त्यांनी सांगितलं की शहरात राहणारे, खेड्यातले तर आहेतच, तो काय तुझा आपण लोकल म्हणतो ना ऑडियन्स, तसा तो अगदी तुझे खात्रीचे लोक आहेत. शहरातून तुझ्याकडे भरपूर लोक येतील. यायला लागले होते महाराजांना पुण्याला वगैरे बोलवायचे, तो विषय नाही. म्हणून तुम्हाला एक सांगतो, आपल्याला ही 5ही गोष्टी लागतात, क्वालिफिकेशन्स आहे ती एका अर्थाने आपली. याला रामनामाचं महत्त्व सांगणं दासबोध वगैरे सारख्या ग्रंथात हे काम केलेलं आहे. विशेषतः मनोबोध, मनाच्या श्लोकात नामाचे श्लोक किती आहेत जरा शोध घ्यावर. आणि नामाचं उदाहरण देताना शंकर आणि पार्वती, विशेषतः शंकराचं उदाहरण देतात. आणि आपल्याला अगदी पोट तिडकीने विचारतात, शंकर प्रत्येक श्वासाला राम म्हणतो तर तू किंकर का म्हणत नाहीस? अनेकदा हा प्रश्न विचारलेला आहे. किंकर म्हणजे नोकरापेक्षाही खाली. असू दे, मी सांगत होतो ते सगळ्यात महत्त्वाचं की ज्या वेळेला आपण शब्दांचा विचार करतो, आपण अर्थाचा विचार करतो, ग्रंथांचा विचार करतो, त्यावेळेला कालचा आपला एक विषय जो काय होता की शब्दाचं जे टर्फल आहे, जे फोलकट आहे, शब्दांचे वालिफ फेडीचे, असं कोणी सांगितलेलं आहे? ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. काल आपण बघितलं समर्थ काय सांगतात, फोडूनी शब्दांचे अंतर, वस्तू दाविजे निजसार, किंवा वस्तू जो दाखवतो निजसार, तो सद्गुरू माहेर अनाथांचे. तुकाराम काय म्हणतात, आम्हा घरी शब्द, तर शब्द हे धन आहे, तीच रत्न आहे. आमच्या घरी धन शब्दाचीच रत्न आहे, शब्दच आमचं सगळं आहे. मग हे शब्द, हे ग्रंथातले शब्द आहेत तसे वाचायचे का? नाही, शब्दावर चिंतन करत वाचायचं. म्हणून एक प्रसंग सांगतो, विवेकजी बसलेले आहेत त्यांच्या स्मरणात हा प्रसंग असेलही, पण काही वर्ष झाली त्या गोष्टीला. रामायणाचा सप्ताह होता आणि तिथून जवळच काही अंतरावर यांची पाठशाळा आहे आणि तिथे यज्ञयाग वगैरे चालायचे. यावेळेला सुद्धा 18 तारखेला आपला कार्यक्रम संपला की 19 तारखेला पूर्णाहुती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेत. तसेच त्यावेळेला होतं. त्यांनी तिथे एक पोस्टर तयार केलं होतं आणि त्याच्यात निरनिराळी संत मंडळी, संतांची मांदियाळी दाखवली होती. आता ही गोष्ट मला रिपोर्ट केलेली आहे. ते बाळासाहेब कुलकर्णी, म्हणजे ते अत्यंत आदरणीय व्यक्तिमत्व होतं, या संप्रदायातलं व्यक्तिमत्व होतं. दासबोध छापायला अगदी पहिल्या आवृत्ती वगैरे त्यांची मदत झालेली होती. असंही व्यक्तिमत्व आहे, म्हणून मी तुम्हाला उदाहरण देतो आहे. तर तिथे त्यांनी सगळे बघितले संत वगैरे, आणि दुसरे दिवशी शोभायात्रा निघणार होते. आणि शोभायात्रा यांच्या पाठशाळेपासून निघून एक 2-3 किलोमीटर नंतर पोवई नाका नावाचा सातारचा भाग आहे, तिथे शिवाजी महाराजांचा असा पुतळा आहे, तोफ आहे, त्या तोफेवर हात ठेवून ते असे उभे आहेत.
तिथपर्यंत जायची आणि त्या पुतळ्याला अभिषेक करायचा. आता तुम्ही करायचा नाही अभिषेक. आता महाराष्ट्रातलं वातावरण काय ते सांगायला मी नको आहे, तुम्ही बघा. या सगळ्याच गोष्टीतलं वातावरण बदललेलं आहे, पण शब्दामुळे वातावरण कसं बदलतं हे मी तुम्हाला उदाहरण सांगतोय आणि नंतर आपण त्या ओव्या वाचणार आहोत. तर काय घडलं, त्यांनी सांगितलं की शोभायात्रा काढायची नाही, सातारा बंद. आता काय घडणार आहे. आणि त्यावेळेला सातारचे राजे होते, ह्यांना मान आहे, ते राजे यांच्याकडे आले आणि त्यांनी विचारलं की हा काय प्रकार आहे शोभायात्रा पुतळ्याला. तर ह्यांनी त्यावेळेला सांगितलं कोणत्या पुतळ्याबद्दल तुम्ही बोलताय. बघा शब्द बदलला की कसं वातावरण बदलतं. शिवाजीचा पुतळा नाही, शिवाजी महाराजांची मूर्ती आहे ती, आणि मूर्तीला आम्ही अभिषेक करणार आहोत. पुतळ्याच्या ऐवजी मूर्ती शब्द आल्यानंतर वातावरण बदललं आणि शोभायात्रा जी बंद केली जाणार होती ती महाशोभायात्रा निघाली. ह्याला मी साक्षी आहे, हे लक्षात ठेवा. पुतळा आणि मूर्ती याच्यात फरक आहे. मूर्ती दिव्यत्व आहे, देवत्व आहे, आणि पुतळा म्हणजे माणसाचा पुतळा आहे, असेल तो महापुरुषाचा एखाद्या वेळेला, पण आपण ह्याला रामाचा पुतळा म्हणत नाही, मूर्ती म्हणतो. ही मूर्ती आहे ती मूर्ती, रामललाची मूर्ती बसवली, रामललाचा पुतळा नाही बसवलेला. फरक झाला त्या शब्दाने आणि वातावरण पूर्णपणे बदललं. तसे आपण जे शब्द वापरतो थोडासा विचार केला पाहिजे. गेट इन टू द हॅबिट ऑफ लुकिंग इंटेन्सली ॲट द वर्ड्स. रस्किन म्हणून जो एक फिलॉसॉफर होता, लेखक होता, त्याचं एक वाक्य आहे की कुठलाही शब्द वापरण्यापूर्वी त्या शब्दाकडे नीट बघा. आपण अगदी गमतीनं म्हणायचं तो असा उलटा पलटा असा करून बघा, त्याच्या आत बघायचा प्रयत्न करा, तो शब्द तुमच्याशी बोलेल. आणि तो शब्द बोलायला लागला की ग्रंथ आपल्याशी बोलेल. तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे म्हणून आपण 7751 मधल्या जवळजवळ 27 ओव्याच निवडलेल्या आहेत. आता कुठली ओवी निवडायची, खरं म्हणजे कुठलीही. शीतावरून भाताची परीक्षा करतात, एवढं जरी मोठा शीत केलेलं असेल म्हणजे भात, कुठलंही शीत बघून काढतो, त्याचं इकडचंच बघितलं पाहिजे तिकडचंच असं नाही, कुठलीही ओवी काढा तुम्ही. महान ग्रंथाची ती एक परीक्षा आहे, ती काल आपण बघितली होती. तर इथे आपण त्यातल्या त्यात ओव्या अशा निवडलेल्या आहेत की ज्या आपल्याला उपासनेला उपयोगी पडतील. हे सगळे जे विवेचन आहे ते तात्विक नाही आहे, ते फिलॉसॉफिकल नाही आहे, ते वाङ्मयीन किंवा साहित्यिक सुद्धा नाही आहे. आपण सगळेजण भक्त आहोत, आपण सगळेजण भक्ती मार्गाचे प्रवासी आहोत. आपल्याला त्यातल्या त्यात प्रपंच करून नाम द्यायचे. म्हणून ती 5 विशेषणं सांगितली होती की पहिले म्हणजे नगरात राहणारे लोक तुझ्यासमोर येतील, त्यांना तू रामनामाचं महत्त्व सांगणार आहे. दुसरे मध्यम वर्गातले लोक येतील, त्यांचं सगळंच मध्यम असतं. आज अगदी जायचंच ठरवलं आणि एक फायनल मॅच आहे, नको आज नको जायला, प्रवचन काय उद्याही आहे की, आणि काय नवीन असतं तेच तर असतं, मॅच नवीन आहे. हा कल्पना बघा की मध्यमांचं सगळंच मध्यम असतं, कुठल्याही टोकाला ते जाणार नाही. मध्यमवर्गीय असतील, प्रापंचिक असतील. प्रपंच म्हणजे केवढा ब्रॅकेट्स, कंस ज्याला आपण म्हणतो ना, तो एक ब्रॅकेट्स आहेत. प्रापंचिक म्हणलं की तो म्हणेल आधी प्रपंच, नंतर पुढे काय हे परमार्थ विवेक वगैरे. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. हे आधी आणि मग हे आत्ता रिटायरमेंटपर्यंत प्रपंच आणि नंतर परमार्थ, असं आधी आणि मग नाही आहे. आत्ता मी तुम्हाला सांगतो ते अगदी लक्षात ठेवा. हे सगळं दासबोधाचं हे सार आहे. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालायची. आपण ज्या क्षेत्रात बसलेलो आहोत तिथे सांगड असते, तुम्हाला माहीत आहे. देवीचे 2 होड्या जोडल्या जातात. प्रपंचाची एक होडी आणि परमार्थाची होडी आहे, ती जोडून पुढे गेली पाहिजे. म्हणून प्रपंच आणि परमार्थ हा चुकीचा शब्दप्रयोग आहे. प्रपंच किंवा परमार्थ हे तर चुकीचंच आहे. आधी प्रपंच मग परमार्थ हेही चुकीचंच आहे. प्रपंचच परमार्थ हे बरोबर आहे. म्हणजे प्रपंचातली प्रत्येक कृती ही परमार्थाकडे तोंड करून झाली पाहिजे. म्हणजे परमार्थमय प्रपंच हेच उत्तर आहे त्याला. इथून पुढे आपण जे विवेचन करणार आहोत तर तेच करणार आहोत. आणखीन तुझ्यासमोर जी मंडळी येतील ना, ज्यांना तू रामनामाचं महत्त्व सांगणार आहे, ती चिकित्सक असतील. एकदम विश्वास ठेवणार नाही, आणि इतका विश्वास ठेवणार नाही की तू चांगलं जे सांगतोस तेही त्यांच्या मनातून निघून जाईल. म्हणून चिकित्सक असतील, मध्यमवर्गीय असतील आणि शिक्षित असतील, शिकलेले. शिक्षणाच्या संस्काराने सुसंस्कृत होण्याऐवजी हल्ली आपण असंस्कृत व्हायला लागलेलो आहोत. खरंच तुम्हाला सांगतो की एक वाक्य सांगतो चिंतनासाठी की केजीत वगैरे जाणारी मुलं असतात ना, ती मुलं देवाघरची फुलं नाहीत, ती देवच असतात, देवाचीच रूपं असतात छोटी. मग ती पुढे प्राथमिकमध्ये आली ना की मग देवाघरची फुलं, किंवा आपण त्याला देवदूत म्हणूया. पुढे ज्यावेळेला ती सेकंडरीला वगैरे येतात तोपर्यंत 7वीपर्यंत वगैरे खरंच देव माणूस असतात ते.
आणि पुढे देवचार ज्याला म्हणतात ना, राक्षस वगैरे, आणि पुढे तर नराधम ज्याला म्हणतात ना, ते नराधम म्हणतात युनिव्हर्सिटीला पोचल्यानंतर. 10% मुलं युनिव्हर्सिटी जाळू शकतात, हे स्टॅटिस्टिक्स आहे जगभरचं. 100रातली 10 मुलं तो वर्ग ती जात आहेत ती बस जाळायला पुरेशी असतात. आणि ह्यानं आपण शिक्षण म्हणणार आहोत का? म्हणून सहज एक आठवलं म्हणून सांगतो, जगातला प्रसिद्ध शिक्षणाचा रिपोर्ट कुठला असेल त्याला कोठारी कमिशनचा रिपोर्ट म्हणतात. खूप मोठा आहे, शिक्षणाचा सर्वांगीण विचार केलेला आहे आणि अत्यंत चांगल्या भाषेत लिहिलेला आहे, वाचावा तसा. ज्यावेळेला हा रिपोर्ट सबमिट केला आणि नंतर त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी सत्कार आणि भाषणं झाली, त्यांनी म्हणाले मी बोलतोय ते जरा उपहासाने बोलतोय असं तुम्हाला वाटेल, पण खरंच आहे. मुलाचा जन्म झाला ना, लक्षात ठेवा ते काय सांगतायत, हा शिक्षण महर्षी आहे, त्यांनी जगातला टेक्स्टबुक म्हणून उपयोगी पडेल इतका सुंदर कोठारी कमिशनचा रिपोर्ट. मोठा आहे तो, अगदी KG पासून म्हणजे आपण म्हणतो ना प्रायमरी म्हणजे पूर्व प्राथमिकपासून PhD पर्यंत सगळ्याचा विचार केलेला आहे. म्हणून त्यांनी काय सांगितलं, मुलाचा जन्म मॅटर्निटी हॉस्पिटलमध्ये झाला, त्याला ज्या वेळेला डिस्चार्ज मिळेल त्यावेळेला PhD पर्यंतची सगळी सर्टिफिकेट्स त्याला द्या, बरोबर. आणि जसा जसा तो शिकायला लागेल एक एक सर्टिफिकेट काढून घ्या. आणि ज्याच्याकडे एकही सर्टिफिकेट नाही तो खरा सुशिक्षित असेल आणि तो सुसंस्कृत असेल, लक्षात ठेवा. कारण ही जी कागदी सर्टिफिकेट आहेत त्यावरून काही म्हणजे जवळजवळ काहीच कळत नाही. ठीक आहे, आपण ज्या वेळेला दासबोधाचा विचार करतो, ओव्या निवडायच्या, एक ओव्या निवडायचा, कुणी ज्ञानेश्वरीच्या ओव्या निवडल्या, 108 ओव्या निवडल्या. कुणी निवडल्या? अलीकडच्या काळात जे ज्ञानेश्वर झाले, प्रचलित मराठीत बोधामृत कुंभराशी काय वानामी मिराशी जय जय रामचंद्र, हे स्वरूपानंदांची आरती आहे पावसच्या. महाराजांचं एक सुंदर वाक्य आहे की म्हणाले, कृष्णाने जे सांगितलं ते संस्कृतमध्ये होतं, त्यातल्या बरेचसे संदर्भ त्या काळाशी योग्य होते. म्हणून कृष्ण कपडे बदलून आला ज्ञानेश्वर म्हणून, आणि त्यांनी परत ज्ञानेश्वरी तीच मराठीत लोकांच्या भाषेत सांगितली. देशीकार लेणं ज्याला म्हणतात ना, देशी लेणं आहे ज्ञानेश्वरी, ती त्यांनी सांगितली, कपडे बदलून आले. तिथे त्याचा सारथी असला तरी ते मुकुट आणि ते सगळी चिलखत वगैरे असाच वेश होता, ते बदलले कपडे. आता गीता नाही सांगायचे, ती गीता मराठीत सांगायचे, लोकांना समजेल अशा भाषेत सांगायचे, आणि कॉमेंट्री ज्याला म्हणतात ती विस्ताराने सांगायचे, स्पष्ट करून सांगायचे, उदाहरणं दृष्टांत देऊन सांगायचे. हे अगदी लक्षात ठेवा. 700 वर्षापूर्वीची ज्ञानेश्वरी आज समजत नाही की आपल्याला. मग पुन्हा कपडे बदलून आले आणि साधे कपडे स्वरूपानंद पावसचे. त्यांनी ज्ञानेश्वरी, चांगदेव पासष्टी, अमृतानुभव हे सगळे त्यावेळच्या मराठीतले अलीकडच्या मराठीत आणले. अभंग ज्ञानेश्वरी म्हणून त्यांचं जे आहे, आत्ता मी बोलतोय ना तितकी सोपी त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजे गीता करून सांगितलेली आहे. हे काय घडतं, हे फक्त आपल्या संस्कृतीत घडतं, आपल्या देशात घडतं. बाकीच्या ठिकाणी एक तो मानला प्रेषित, ओन्ली 1 प्रॉफिट. आपल्याकडे किती संत आहेत, आणि म्हणून आपले संत समजा 10 अवतार आपण मानलेले आहेत, 10वा अवतार अजून व्हायचा आहे. पण तुम्ही सांगितलं येशू ख्रिस्त देवाचा अवतार, आम्ही मानायला तयार आहोत, तो तयार आहोत. जे 10 मानतात त्यांना 11-12 मानायला अवघड जात नाहीत, पण जे एकच मानतात त्यांना दुसरा मानायला अवघड जातं. ही सध्याची शोकांतिका आहे. एकच संत म्हणजे प्रेषित, प्रॉफेट म्हणा तुम्ही, एकच प्रेषित, एकच ग्रंथ, एकच पंथ, एकच मंत्र, आणि मुख्य म्हणजे एकच पद्धतीची उपासना एकाच ठिकाणी किंवा एकाच प्रकारच्या ठिकाणी केलेली. या प्रकारच्या धर्मांकडून जगाला धोका आहे. काल ज्या तुम्हाला सांगितलं ना नॉस्ट्राडमसचं, त्याचं हे आहे, अशा धर्मांकडून जगाला धोका आहे, पण ते धर्म स्वतःतल्या गटांशी भांडत स्वतःला संपवणार आहेत. आणि एक असा धर्म आहे, त्यांनी हिंदू शब्द वापरलेला नाही आहे, कुठलाही शब्द वापरला नाही, की ज्याच्यात स्वातंत्र्य आहे. एक सहज तुम्हाला उदाहरण सांगतो, हे दासबोधातल्या सुद्धा काही भागात आलेलं आहे, की चौघांचं कुटुंब आहे, लक्षात ठेवा. अत्यंत चांगले शिवभक्त आहेत वडील, ते सोमवारी उपवास करतात, ते शंकराच्या मंदिरात जातात, ते बेलाचं पान घेऊन जातात, ते शिवलीलामृत वाचतात, ते ओम नमः शिवायचा जप करतात, आणि शंकराला सोमसूत्री म्हणतात, तशी अशी आणि अशी प्रदक्षिणा घालतात. मुलगा जो आहे तो गणेशाचा उपासक आहे, तो मंगळवार आणि मंगळवारी आलेली संकष्टी काय, विनायकी काय आणि जोरात साजरी करतो. तो ओम गंग गणपती मला म्हणतो, त्याचं गणेश चरित्र आहे, त्याची गणेश स्तोत्र अथर्वशीर्ष आहे. तो तांबडं फूल घेऊन आणि दुर्वा घेऊन तो गणेशाला वगैरे जाईल. ती उपासनाच निराळी आहे. संतोषी माता किंवा कुठल्याही देवीची पूजा आई करते,
त्या देवीच्या पूजेला हे खायचं नाही, ते खायचं नाही, अशा पद्धतीने उपास करायचा, ही आरती आहे, हे स्तोत्र आहे, हा मंत्र आहे, देवीचं हे रूप आहे आणि तिला जाऊन या पद्धतीने उपासना करायची. मुली आहे घरात, बघा तिची उपासना आणखीन निराळी आहे. समजा ती दत्ताची करत असेल, हनुमंताची करत असेल, हनुमंताची करत असेल तर तेलाची वाटी, रुईची माळ, 11 प्रदक्षिणा, 11 शनिवार, हनुमंताचा मंत्र, हनुमंताचं स्तोत्र, हनुमंताचं चरित्र, सुंदरकांड वाचेल तो, वेळ असेल त्यावेळेला. विचार करा तुम्ही. तरीही हे कुटुंब, त्यांची दैवत निराळे आहेत, त्यांचे ग्रंथ निराळे आहेत, त्यांचे मंत्र निराळे आहेत, त्यांची पूजा पद्धती निराळे आहेत, त्यांचे उपासाचे दिवस निराळे आहेत, त्यांचे सण आणि उत्सव निराळे आहेत, तरीसुद्धा हे कुटुंब घट्ट विणीच आहे. कुणालाही जर काही झालं तर सगळं कुटुंब उभं राहतं. जर एखादी कोण त्या कुटुंबातली व्यक्ती हॉस्पिटलमध्ये असेल तर त्या आपापसात वाटून घेतात आणि त्या व्यक्तीला कधी एकटं वाटू देत नाही. हे विचार करा. हाच धर्म फक्त टिकणार आहे आणि हाच एक काल बघितलं 2050 नंतर विश्वाला शांतीचा, प्रेमाचा, कल्याणाचा, करुणेचा संदेश देणार आहे. ही आपली जबाबदारी आहे. म्हणून आज पुन्हा पुनरावृत्ती वाटेल, पण या भूमिकेतून आपण दासबोधाचा अभ्यास करूया. जो आपल्याला कागद दिलेला आहे त्यातल्या ओव्या वाचूया. पहिल्या 7 ओव्या आपण आज वाचणार आहोत, हे लक्षात ठेवा. ओवीसुद्धा आपण अभ्यास करायला सोपी अशी काहीशी गद्य पद्धतीने वाचूया. माझ्यानंतर पहिल्या 2 ओव्या वाचायच्या, नंतर 7व्या ओवीपर्यंत आपण थांबायचं आज, कारण तेवढा आपण विषय घेणार आहोत. माझ्यानंतर पहिल्या 2 म्हणा. ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलिला विशद, भक्ती मार्ग श्रीराम. भक्तीचेन योगे देव, निश्चये पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव, ये ग्रंथी श्रीराम. मुख्य ब्रह्माचा निश्चयो, नाना मतांचा निश्चयो, आपण कोण हा निश्चयो, बोलिला असे श्रीराम. आता 7व्या ओवी सगळ्यांनी बरोबर वाचूया. नाना ग्रंथांच्या संमती, उपनिषदे, वेदांत श्रुती आणि मुख्य आत्मप्रचिती, शास्त्रे सहित श्रीराम. आता श्रवण केलियाचे फळ, क्रिया पालटे तत्काळ, तुटे संशयाचे मूळ, एकसरा श्रीराम. मार्ग सापडे सुगम, नुलगे साधन दुर्गम, सायोज्य मुक्ती वर्म, ठाई पडे श्रीराम. असो भगवत प्राप्ती विण, करी संसाराचा क्षीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन, करूच नये श्रीराम. भगवत प्राप्ती विण करी संसाराचा, म्हणजे भगवत प्राप्ती म्हणजे काय, हा आपण आज शेवटी विचार पाहणार आहोत. एक लक्षात ठेवा, दासबोधात एकंदर 20 दशक. आता शेवटच्या ज्या 4 ओव्या आहेत ना त्या आत्ता वाचूया. सगळ्यांनी बरोबर वाचायला हरकत नाही. 25 पासून पुढे. भक्ताचे निस्साभिमाने, कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने, तो हा दासबोध श्रीराम. नका करू खटपट, ग्रंथ पहा माझा नीट, तेणे सायुज्याची वाट, सापडेल की श्रीराम. 20 दशक 200 समास, ग्रंथ पहावा सावकाश, विवरता विशेषा विशेष, कळो लागे श्रीराम. माझी काया आणि वाणी, गेली म्हणाल अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी, निरंतर श्रीराम. आत्मा राम दासबोध, माझे स्वरूप स्वतः सिद्ध, असता काय करावा खेद, भक्तजनी श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. शेवटच्या 2 ओव्या आहेत त्या दासबोधातल्या नाही आहेत, पण काल आपण त्या बघितल्यात.
समर्थांच्या ज्यावेळेला महासमाधीचा दिवस जवळ आला, माघ वद्य नवमी, तेव्हा बघितलं ना की उद्धव आणि अक्काबाईसुद्धा रडायला लागले. त्यावेळेला ते म्हणाले, माझी काया आणि वाणी गेली म्हणालं अंतःकरणी, तरी मी आहे जगज्जीवनी निरंतर. ही त्यावेळेची ओवी आहे, दासबोधातली नाही आहे. आणि ते असंच म्हणायचे. उद्या तर आपण बघणार आहोत की ते पहिल्या 2 ओळी द्यायचे, नंतर उद्धव, नंतरच्या ओळी, अशी तयारी करून घेतलेली आहे की आता मी जाणार आहे रे. म्हणून मरका गुरु आणि रडका चेला अस्तित्वच नाही आहे या गोष्टींना. गुरु कधी मरत नाही आणि चेला कधी, शिष्य कधी रडत नाही. कारण त्याला माहीत आहे ना, देह जाणार आहे पण त्याचे विचार राहणार आहे, त्याचे आचार, त्याचे आदर्श माझ्याकडे राहणार आहे. म्हणजे चित्र त्याचं असणार आहे. चरित्र संपेल सरणावर, म्हणजे चितेवर, पण चारित्र्य उरणार आहे. चित्र पूजेसाठी, प्रेरणेसाठी ही आहेत ना आपल्यासमोर, त्या मूर्ती आहेत समोर, प्रेरणेसाठी आहेत. पण त्यांचं चारित्र्य, राम म्हणल्यानंतर काय, सीता म्हणल्यानंतर काय, पंचकन्या आपण म्हणतो ना, नस्मरेन नित्यम, सकाळी उठल्यानंतर ज्या स्त्रियांचं आपण स्मरण करावं, पुण्य श्लोक जसा असतो तसा ह्या पुण्य श्लोका स्त्री आहे, त्याच्यात सीता आहे, लक्ष्मण, प्रत्येक आदर्श आहे होतो. विष्णू म्हणल्यानंतर त्याचे सगळे अवतार आहेत. विष्णू म्हणजे अणुत वसून राहिलेला देव आहे, त्याला विष्णू म्हणायचं. असा जर अर्थ लक्षात घेतला तर देव आणि देवत्व किंवा देवाच्या भगवत प्राप्ती विण करी संसाराचा क्षीण, त्या मूर्खाचे मुखावलोकन करूच नये. आत्ता वाचला भगवत प्राप्ती म्हणजे काय. आपण इथूनच सुरुवात करूया. बाबा वेलसरे अनेकांना माहीत असतील. हा जो दासबोध आहे मोठा, त्याचा सार्थ दासबोध हे त्यांच्या जीवनातले एक अत्यंत महत्त्वाचं, ज्याला मॅग्नम ओपस, त्यांनीच शब्द वापरले, महत्त्वाचा ग्रंथ जीवनातला. इतर अनेक ग्रंथ आहेत तो त्यांनी लिहिलेले. 41 पुस्तकं ते असताना होते. नंतर त्यांची जी वाणी होती, म्हणजे लेखणी थांबली. ज्यावेळेला त्यांनी देह ठेवला त्यावेळेला लेखणी थांबली, पण वाणी होती ना. किती प्रवचन होते, त्या प्रवचनांवर आधारित पुस्तकं झाली, अजूनही येत आहे. तुम्हाला जर शुद्ध भक्ती किंवा शुद्ध अध्यात्म, काल आपण शब्द वापरला होता, प्युअर डिव्होशन अँड प्युअर स्पिरिच्युअलिटी, त्याच्यात दुसरं काही भेसळ नाही आहे, ज्याला आपण म्हणतो ना अनॲडल्टरेटेड. हल्ली फार सगळ्या गोष्टीत भेसळ आहे. हवेत प्रदूषण आहे, पाण्यात प्रदूषण आहे, दुधात प्रदूषण आहे, अन्नात प्रदूषण आहे. प्रदूषण नाही कशात. आणि हे प्रदूषण आपल्या स्वभावात यायला लागलेलं आहे, आपल्या मनात, विचारात, भावनात यायला लागलेलं आहे. सगळ्याकडे प्रदूषण आहे. ते शुद्ध भक्ती म्हणजे काय या ग्रंथात सांगितले. शुद्ध आध्यात्मिक उपासना म्हणजे काय या ग्रंथात सांगितलेले आहे. या ग्रंथाला त्यांनी प्रस्तावना किती लिहिल्या असतील, सहज तुम्हाला सांगतो, अनेकांकडे या ग्रंथ आहे. त्यांनी संपूर्ण ग्रंथाला एक चांगली प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यात समर्थांचं चरित्र आहे, समर्थांचं तत्त्वज्ञान आहे. ते तत्त्वज्ञानाचेच प्राध्यापक होते, तो भाग सोडा, पण ती महत्त्वाची प्रस्तावना आहे. नंतर प्रत्येक दशकाला एक प्रस्तावना त्यांनी लिहिलेल्या. अशा 20 दशकांच्या 20 प्रस्तावना झाल्या, म्हणजे 21 प्रस्तावना झाल्या. आणि प्रत्येक समासाला त्यांनी एक प्रस्तावना लिहिलेली आहे. अशा 200 प्रस्तावना झाल्या. पण ती 221 प्रस्तावना याच्यात आहेत. आणि त्या प्रस्तावना म्हणजे या अध्यायात किंवा समासात काय सांगितलं आहे, ते जीवनात कसं उतरवायचं याचं मार्गदर्शन आहे. म्हणून दासबोधामृत नावाचं एक छोटं पुस्तक आहे, 150 पानांचं. त्यात या 221 प्रस्तावना छापलेल्या आहेत. काही प्रस्तावना समासांच्या आहेत, त्या छोट्या आहेत म्हणून. आणि त्याच्यात त्यांनी प्रस्तावनेत सांगितलेलं आहे की रोज 5 पानं वाचा की हो. हे पुस्तक तुम्हाला पर्समधून नेता येईल किंवा कुठल्याही एक बरोबर बाळगता येईल, वागवता येईल. हे पुस्तक रोज 5 पानं वाचा. म्हणजे दासबोधाचे जे डायजेस्ट आहे ना, दासबोध सार ज्याला म्हणतात, दासबोध नवनीत ज्याला म्हणतात, किंवा दासबोध अमृत ज्याला म्हणतात, ते या 150 पानात आहे. दर महिन्याला एक तुमचं नुसतं पारायण होणार नाही, तर दासबोधाचा अभ्यास होईल. अभ्यासमध्ये अभि आहे आणि आस आहे. आस म्हणजे तळमळ आहे आणि अभि म्हणजे चांगली तळमळ आहे. जीवन चांगलं करण्यासाठी, चांगला माणूस बनण्यासाठी, चांगला आदर्श लोकांना, मी शिक्षक असेल तर चांगला शिक्षक, मी जर कलाकार असेल तर चांगला कलाकार, नेता असेल तर चांगला नेता, यासाठी दासबोधाचा अभ्यास करा. असा त्यांनी एक फार, ते दासबोधामृत पुस्तक मिळतं, नवीन आवृत्ती आहे, छोटं पुस्तक आहे, 150 पानांचं, रोज 5 पानं. अगदी देवघरातच ठेवावं पुस्तक. एखादं स्तोत्र कमी वाचलं तरी किंवा कमी म्हणलं तरी चालेल, कारण स्तोत्र म्हणजे ती पुनरावृत्ती आहे, त्याचाही काही फायदा आहे. पण ह्याच्यात चिंतन आहे आणि ते चिंतन डायजेस्ट म्हणजे नवनीत स्वरूपात आहे. एक तुम्हाला सांगितलं पुस्तक. तर त्या 9000 ओव्यातल्या 108 ओव्या स्वरूपानंदांनी निवडून काढल्या. कुणासाठी?
दोन त्या सगळं सांगत नाही. एक आली होती बाळणपणाला, ती म्हणाली एवढं वाचावं असं वाटतं, त्याचं सार मला सांगा. एक बालविधवा होती, ती सगळ्या प्रकारची घरात कामं करायचे. तुम्ही ज्ञानेश्वरी वगैरे सांगता वगैरे खूप आवडतं, पण मला छोटंसं काहीतरी पाहिजे. तर त्यांनी 108 ओव्या सांगितल्या आणि त्याला नित्यपाठ ज्ञानेश्वरी किंवा ज्ञानेश्वरी नित्यपाठ दिला. जे पावसचे अनुगृहीत आहेत स्वामी स्वरूपानंदांचे, त्यांच्या नित्यपाठात हे असतं. दासबोध नित्यपाठ नावाचं स्वामी माधवानंदांचं पुस्तक आहे. हे सुद्धा सारच आहे. हे पुस्तक कुणालाही मिळतं. या पुस्तकातल्या काही ओव्या आणि काही इतर ओव्या आपण निवडलेल्या आहेत. हे मी का सांगितलं, कुठल्या ओव्या निवडल्या आहेत, त्याला ऑथॉरिटी कुठली तरी लागते. हे स्वामी माधवनाथ हे उत्तराधिकारी स्वामी स्वरूपानंदांचे. पहिल्यांदा त्यांचा अभ्यास होता दासबोधांचा, पण स्वरूपानंदांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर ते ज्ञानेश्वरीवरच बोलायला लागले. शेवटपर्यंत ते ज्ञानेश्वरीवर बोलत होते. त्यांचं एक पुस्तक आहे दासबोधाकडून ज्ञानेश्वरीकडे, दासबोधातून ज्ञानेश्वरीकडे. विचार करा. आणि म्हणून नित्यपाठ दासबोध या त्यांनी 108 आहे. छोटं पुस्तक आहे, कुठेही मिळेल तुम्हाला, पण रोज वाचलं तर दासबोधाचं ज्याला सार म्हणतात, ओव्या दासबोधातल्याच आहेत, दुसऱ्या ओव्या नाही आहेत. त्यातल्या बऱ्याचशा ओव्या आपण निवडलेल्या आहेत, हे तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर आता आपण जे वाचणार आहोत ओव्या, त्या दासबोधातल्या मूळ ओव्या समासातल्या आहेत. एकंदर किती हे आहेत, 20 दशक आहेत. आपल्याला वेळच नाही आहे तेवढा, तरीसुद्धा 12 दशक असे आहेत की जे उपासनेला आणि जीवनाला उपयोगी पडतील. ते 12 दशकातल्या काही निवडक ओव्या आपण इथे वाचणार आहोत, ऐकणार आहोत आणि त्यातल्या शब्दांवर किंवा विचारांवर चिंतन करणार आहोत. पहिला दशक आपण काल बघितला, त्या दशकातला पहिला समास आपण काल विस्ताराने बघितला, कारण आपल्यासमोर हे कागद नव्हते. काय बघितलं आपण काल, की श्रोते पुसती कोण ग्रंथ, इथून सुरुवात केली होती. श्रोते विचारतात हा ग्रंथ कुठला. आम्हाला ज्ञानेश्वरी माहीत आहे, आम्हाला नाथांचा भागवत माहीत आहे, आम्हाला नामदेवाची गाथा माहीत आहे. तुकाराम आणि रामदास समकालीन आहेत. म्हणजे तुकारामाची गाथा ज्या वेळेला होत होती त्याच वेळेला हा दासबोधही लिहिला जात होता, म्हणून ते समकालीन आहे. 17व्या शतकातले आहे. तुकारामाला कमी आयुष्य मिळालं, 42 वर्षांचं, पण यांना जवळजवळ 72-73 वर्षांचं आयुष्य मिळालं. आणि या दीर्घायुष्यात त्यांनी जे काम केलं, जे कालचा जो आपण बघितलं होतं याज्ञवल्क्यांचं काम आणि समर्थ रामदासांचं काम, रामदासांचं काम आणि विवेकानंदांचं काम, शंकराचार्यांचं काम आणि रामदासांचं काम, संघटनाचं, हे फार चिंतना करण्याचा विषय आहे. आणि हे आपण आपल्या मुलांसमोर ठेवले पाहिजे. भारत भारती नावाचं प्रकाशन आहे, संघाचं प्रकाशन आहे, पण त्यांनी जी चरित्र लिहिलेली आहेत ती भारतातल्या सर्व प्रांतातल्या, सर्व काळातल्या आणि समाजाच्या सर्व स्तरातल्या महान लोकांची आहेत. मग त्याच्यात क्रिकेटर्स आहेत, त्याच्यात कलाकार आहेत, त्याच्यात नट आहेत, त्याच्यात स्वातंत्र्य सैनिक आहेत, त्याच्यात समाजसेवक आहेत आणि त्याच्यात वैज्ञानिक आहेत. त्याच्यात नाही आहेत कोण. अशी जवळजवळ त्यांनी 200-300 पुस्तकं होती, त्यातली जवळजवळ 150 पुस्तकं मिळत आहेत. परवा एका स्पर्धेत आम्ही 4-4, 5-5 पुस्तकं दिली मुलांना आणि पालकांना आणि शिक्षकांना सांगितलं की ही इंग्रजी माध्यमाची मुलं आहेत, त्यांना कदाचित हे मराठी कळणार नाही आणि त्यांना मूळ इंग्रजीही अवघड जाईल, तर तुम्ही त्यांना वाचून दाखवा. प्रत्येक पुस्तक साधारणतः 32 ते 40 पानांचं आहे. रोज एक पान वाचलं तरी महिन्यात पुस्तक वाचून येईल. आणि त्यांना ज्ञानेश्वर म्हणजे काय कळेल, त्यांना अभिमन्यू म्हणजे काय कळेल, त्यांना कर्ण म्हणजे काय कळेल. या सगळ्या महाभारतातल्या, भागवतातल्या, रामायणातल्या महामानवांची चरित्र त्याच्यात आहेत आणि अलीकडच्या काळातली सुद्धा आहे. हे मी तुम्हाला प्रत्येक दिवशी सांगेन की आपल्याला उपलब्ध आहे आणि हे तुम्हाला गुगलवरही मिळतं, हेही लक्षात ठेवा. तुम्ही जर काढलं PDF वगैरे, तुम्हाला हल्ली सगळं माहीत असेल. पुस्तकं सगळी मिळतात. आणि ही कॉपी राईट या स्पिरिटनं लिहिलेली नाहीत, कॉपी लेफ्ट. राईट कशाला, लेफ्ट. आम्ही सोडलेला आहे अधिकार. जगाच्या कल्याणाची जी पुस्तकं आहेत आणि ही आपली संस्कृतीच आहे, लक्षात ठेवा. आपण कधी निर्माता किंवा रचयिता किंवा कर्ता याचं श्रेय घेत नाही. आणि मी जर कर्ता नाही आहे, मी निर्माता नाही आहे, रचयिता नाही आहे, तर रॉयल्टी कशी घेऊ, कॉपीराईट कसा सांगू आणि पेटंट कसा घेऊ. हे हल्लीची जी 3 शब्द मार्केटिंगमधली आहेत ना, कॉपीराईट, पेटंट आणि रॉयल्टी, हे नाहीच आहेत आपल्याकडे. प्रत्येक कृष्ण सांगतो हे मी, अर्जुना तुला सांगतो हे मी ऐकत आलेलो होय, ते मी सांगतोय असं नाही. धर्म संस्थापनार्थ, धर्माची स्थापना कोणीही केलेली नाही, धर्म आधी स्थापित झालेला आहे. तसा यज्ञ मानवाला निर्माण केलं ब्रह्मदेवानी, त्याच्याबरोबरच यज्ञालाही निर्माण केलेलं आहे. हे विचार गीतेतले आहेत. तो यज्ञ विचार आहे ना, यज्ञ मी तुम्हाला 4 शब्द सांगतो आणि विचाराकडे वळतो की यज्ञ संस्कृती,
यज्ञ प्रणाली, जीवन प्रणाली, यज्ञ जीवनशैली, यज्ञ कृती, यज्ञ संस्कृती हे शब्द इंग्रजी वाङ्मयात असेच वापरले जातात. संस्कृत त्याचं भाषांतर केलं जात नाही. यज्ञ म्हणजे सॅक्रिफाईस नाही, यज्ञ म्हणजे यज्ञच. देव म्हणजे देवच, देव म्हणजे गॉड नाही. त्यांचा कन्सेप्ट निराळा आहे. तर देवाची प्राप्ती करायची म्हणजे काय करायचं? या बाबा बेलसरेंनी एक आत्मचरित्र लिहिलेलं आहे, आनंद साधना. तुम्ही शुक्रवारी वाचायला सुरुवात केलीत ना तर रविवारी वाचून होईल. आणि सोमवारी तुम्ही जर ऑफिसला जाणारे असाल किंवा नवीन आठवडा सुरू करणार असाल, एक नवी जीवनाबद्दलची दृष्टी घेऊन तुम्ही जाल. ही दृष्टी पॉझिटिव्ह निगेटिव्ह कशाला हो? आपण 3 शब्द वापरतो, पॉझिटिव्ह, प्रोॲक्टिव्ह अँड क्रिएटिव्ह. ही क्रिएटिव्ह दृष्टी आहे. मला उरलेलं आयुष्य आहे ना, ज्याला सेकंड इनिंग्स म्हणतात, अथश्री म्हणतात, इतिश्री नाही. लक्षात ठेवा, 80 वर्षाचा माणूस सांगतो चला अथश्री करतो. एखादा नवीन प्रोजेक्ट, प्रकल्प, एखादा नवीन उपक्रम म्हणजे ॲक्टिव्हिटी मी सुरू करतो. 80व्या वर्षी माणसं ॲक्टिव्ह असतात बुद्धीच्या दृष्टीने. म्हणून यावेळेला आपण रोज म्हणतो या देवी सर्वभूतेषु स्मृतिरूपेण संस्थिता. त्या स्मृतीबद्दल उद्या थोडक्यात बोलूया, कारण स्मृती हा आपला प्रॉब्लेम झालेला आहे. इतकी स्मृती आपल्याला जाते की स्मृती आपल्याला आहे याचीही स्मृती उरत नाही आहे. आणि ही 40पासून सुरू झालेली आहे. आपण विचार करायला पाहिजे. उद्या त्याचा विचार करूया. इथे लक्षात ठेवा, पहिला जो दशक आहे त्याला स्तवनांचा दशक म्हणलेला आहे. आपण एरवी पहिल्याच्यात सुद्धा स्तवन केलेलं आहे. मनाचे श्लोक, छोटा ग्रंथ आहे, 205 श्लोक आहेत. पहिला श्लोकात गणाधीश जो ईश सर्व गुणांचा, नमो शारदा मूळ चत्वारवाचा. म्हणजे गणपतीला वंदन केलं, शारदेला वंदन केलं आणि मना सज्जना भक्तिपंथेचे जावे, लगेच विषय सुरू केला. अरे मोठा ग्रंथ लिहायचा आहे. तर पहिला संपूर्ण दशक हा स्तवनांचा दशक. पहिला दशक ही सगळी प्रस्तावना आहे. आपण 2 शब्द वापरतो. पूर्वीची पद्धत काय होती, कडू औषध मूल घ्यायचं नाही म्हणून गुळाचा खडा. आता काय टॉफी, कॅडबरी काय वाटेल ते दाखवतात. हे घे औषध मग तुला हे देईल. ही अनेक ग्रंथात फलश्रुती शेवटी दिलेली असते. अरे ग्रंथ कडू औषध म्हणून शर्करा व गुंठित म्हणतात ना, म्हणजे लॉलीपॉपसारखं औषध आहे, आत कडू औषध आहे पण वरून लॉलीपॉप आहे. मग लॉलीपॉप खाता खाता ते कडू औषध केव्हा पोटात जाईल हे कळणारी नाही आहे. तसा सुरुवातीला त्यांनी शर्करा व गुंठित पहिला जो समास काल आपण वाचला विस्ताराने, तो म्हणजे या दासबोधात काय आहे, फलश्रुती काय आहे, काय आता हा ग्रंथ वाचल्याचं काय फळ मिळणार आहे, क्रिया पालटे तत्काळ आपण काल विचार केला होता. नंतर उरलेले जे 9 समास आहेत ना, 9 व्यक्तींची किंवा वस्तूंची म्हणून आपण त्यांनी स्तुती केलेली आहे. पहिलं अर्थातच गणेश, शारदा, सद्गुरू, संत सज्जन कुळेश्वरू हे जे आहेत ना, तर पहिलं आहे ते गणेशाचं स्तवन आहे. शारदेच्या स्तवनाच्या ज्या काही अनेक ओव्या आहेत, पण 19 ओव्या ज्या आहेत ना, इतकं सुंदर सरस्वतीचं वर्णन कुठले ज्ञानेश्वरांनी कला मोहीन चातुर्य कला कामिनी वगैरे केलेलं आहे, पण ती ज्ञानेश्वरांची पातळी आहे. ही जी शारदेचं वर्णन समर्थाने केलेलं आहे शारदा स्तवनमध्ये, मुळातच वाचण्यासारखं आहे. त्याच्यानंतर सद्गुरूंबद्दल अनेक समास आहेत, पण सद्गुरूंना स्तवन, सद्गुरूंची स्तुती केलेली आहे. संत स्तवन, संत सगळे संत निरनिराळ्या समाजाचे पंथाचे त्यांचं स्तवन केलेलं आहे, श्रोत्यांचं स्तवन केलेलं आहे. समर्थ हा कायम भान असलेला संत आहे. समोरच्या श्रोत्यांना जर नमस्कार केला नाही, त्यांची जर स्तुती केली नाही, तर ते माझ्याकडे काय लक्ष देणार आहे. म्हणून संत आणि श्रोते स्तवन, नंतर सभा स्तवन आहे. आता श्रोते आहात तुम्ही, व्यक्ती आहात, पण हे सगळे मिळून सभा नावाचा कार्यक्रम आहे किंवा सत्संग नावाचा तो एक प्रसंग आहे, अशाचीही त्यांनी स्तुती केलेली आहे. त्याच्यानंतर कवीश्वर, मग व्यास वाल्मिकी यांचं काय ऋण आहे हो आपल्यावर. मग कवींचं ऋण आहे ते. कवी म्हणजे ज्ञानी, कवी म्हणजे कलाकार, मोठा अर्थ आहे. कवी म्हणजे वैद्यसुद्धा म्हणतात, पण आपण कवी म्हणल्यानंतर पोएट या अर्थी जी महाकाव्य भारतात झाली, आणि संतांचं महाकाव्य नाही का, दासबोधे महाकाव्य नाही आहे. महाकाव्य म्हणजे मोठा आकार, ज्याला मेगा सिरियल म्हणतात. मेगा म्हणजे महान नाही, महामालिका म्हणा. मेगा सिरियल 4000 भाग, बरोबर, पण महान नाही आहे. महान इज ग्रेट अँड महा इज लार्ज, बिग, वॉट एव्हर तुम्ही काही त्याला शब्द. ग्रेट, महान हे महान काव्य आहे. दासबोध हे महाकाव्य आहे, कारण त्याच्यात कुठल्या प्रसंगाला आणि प्रश्नाला उत्तर दिलेलं नाही आहे. पण वाचला पाहिजे मुळापासून आणि अभ्यास केला पाहिजे. मी तर म्हणेन आपल्याला सध्या पैसे आहेत आपल्याकडे, पैसा हा आपला प्रॉब्लेम उरलेलाच नाही आहे. 2 प्रती घ्या तुम्ही. दासबोधाची 1 प्रत ह्याच्या देवघरात ठेवा, त्याचं पारायण करा, पावित्र्याने रोज तिला फूल व्हा, काही करा, पण अभ्यासासाठी 1 प्रत घ्या.
आणि ज्या वेळेला वाचायला बसाल त्यावेळेला आपण हेच करूया, पेन्सिल घेऊनच बसूया. आपल्याला चांगल्या कल्पनाही सुचतील, लक्षात ठेवा, आणि आपल्याला शंकाही येतील काहीतरी, लगेच लिहून ठेवूया, विचारूया. तुम्ही जर नुसतं गुगलवर घातली तर त्याचं उत्तर आधीच मिळालेलं असेल, नाहीतर तो प्रश्न विचारला तर 10-15 दिवसात उत्तर मिळून जाईल तुम्हाला. फार मोठा कार्य आहे ते. एक विचार करा, एक सहज गंमत म्हणून सांगतो तुम्हाला. आपल्याकडे ॲपल वगैरे सगळे असतील, त्याच्यात सिरी नावाचं एक असतं. हाय सिरी, याला तू लाव, नंबर लावून त्याला कुठलाही प्रश्न विचारा, हाय सिरी. मग एक मुलगी होती, तरुणी, शेजारी ड्राईव्ह करत होती. तिला म्हटलं सहज सिरीला म्हण की तू, सिरी आय लव्ह यू. इतकी तुम्हाला मदत करतोस, आय लव्ह यू. याच्यावर त्याची रिॲक्शन काय, हा काही प्रश्न नाही आहे, हे स्टेटमेंट आहे, एक्सप्रेशन ऑफ लव्ह आहे. त्याने काय उत्तर द्यावं? आय एम हिअर टू सर्व, नॉट टू लव्ह. आणि सर्व्हिस मी विथ लव्ह करतो. आत्ता तुला हे उत्तर देताना 500,000 उत्तर मी देतोय ॲट धिस व्हेरी सेकंड और मोमेंट. या क्षणाला मी 5 लाख निरनिराळ्या प्रश्नांना उत्तर देतोय. आय एम हिअर टू सर्व, नॉट टू लव्ह. सुंदर उत्तर आहे ते. आणि सर्व्हिस विथ लव्ह याच्यात खरं प्रेम आहे. आणि मग बघा पुढे, म्हणून हे सगळे झाले आणि शेवटी परमार्थ स्तवन केलेलं आहे त्यांनी. परमार्थाची स्तुती केलेली आहे. आणि नरदेह स्तवन, माणसाच्या देहाबद्दल अत्यंत किळस वाटावीशी वर्णनं दासबोधात सुद्धा आहे. काल आपण म्हणलं मनाच्या श्लोकातलं, त्यांनी गर्भवासाचं वर्णन केलेलं आहे. निरोधे पचे कोंडिले गर्भवासी, अधोमुख रे दुःख त्या बालकासी. अधोमुख, आणि अधोमुख वावा, कारण पूर्वी नॉर्मल डिलिव्हरी असायच्या. खाली डोकं असेल तर ते मूल काढताना हात वगैरे असे व्यवस्थित यायचे. पाय जर खाली आले तर काढताना कधी हात अडकले तर बाळाला वाचवायचं का बाळंतिणीला वाचवायचं, हा त्यावेळेला प्रश्न असायचा. म्हणून मूल जर आडवं असेल तर लोक सत्यनारायण करायचे, देवाला घारणं घालायचे की ते उलट होऊ दे. म्हणून उत्तानपाद नावाची जी कथा आहे, ध्रुवाचे वडील उत्तानपाद राजा, त्याच्या 2 पत्नी सुरुची, सुनुती. आपण सगळेजण उत्तानपाद आहोत. आपण सगळे वर पाय खाली डोकं म्हणून आपण जन्मलेलं जर असू तर विचार करा. पण उत्तानपाद ह्याचा दुसरा अर्थ आहे पाय उचललेला आहे लाथ मारण्यासाठी किंवा दुसऱ्याची जमीन पादाक्रांत करण्यासाठी. हा उत्तानपाद, हा उद्धट आहे, तसा नको व्हायला. तरच त्याच्या पोटी निर्माण होणार आहे ध्रुव. आणि ध्रुव हा पहिला, एकाने सांगितलं होतं की आध्यात्मिक युनिव्हर्सिटीत प्रवेश कितव्या वर्षी मिळायला पाहिजे? 5व्या वर्षी, कारण ध्रुवाचं वय 5 होतं. नंतर 7व्या वर्षी, कारण प्रल्हादाचं वय 7 होतं. नंतर 10व्या वर्षी नचिकेताचं वय 10 होतं. विचार करा ना, अध्यात्माचं जे विद्यापीठ आहे तिथे ही वय ठरत नाही. तो 16व्या वर्षी ज्या मुलाने, म्हणजे आपण मुलंच म्हणूया ना, टीनेजमधला ज्ञानेश्वरांनी जी ज्ञानेश्वरी लिहिली ती वाचायला तरी 16व्या वर्षी सुरुवात करायला नको का? विचार करूया, 60व्या वर्षी 60 साली लिहिलेली, वयाच्या वर्षी लिहिलेली, 60 नंतर मी वाचेन. हे कुठलं गणित आहे जीवनाचं? हे जीवनाचं गणित सुटणारच नाही आहे. म्हणून त्या आनंद साधनामध्ये बाबांना एक प्रश्न पडला की एकदा आपल्याला भगवंताचं दर्शन झालं की सगळी कटकट मिटेल. आणि नंतर ते विचार करायला लागले, कटकट मिटणं म्हणजे काय? सकाळी आपण अगदी तृप्त वगैरे झाले, आता सुंदर जेवण झाला, यथेष्ट जेवलो. हे ज्या वेळेला डायनिंग रूममधलं वाक्य असतं त्यावेळेला स्वयंपाकघरातून उत्तर येतं 3 तास. 3 तासानंतर पुन्हा भूक लागणार आहे. संध्याकाळचा मेनू काय तुम्ही विचारणारच आहात. कटकट कुठली संपणार आहे हो प्रपंचातली? पण ती कटकट मानली तर मग त्यांनी सुंदर उत्तर दिलेलं की आनंद होणं म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. तुम्ही विचार करा आज. आणि आनंद हा निरालंब असतो, कशावरही अवलंबून नाही. जे अवलंबून असतं त्याला सुख म्हणतात. आणि म्हणून सुख सुख म्हणत आहे, दुःख ठाकून आले आहे ते सगळं निघून जातो. काय सुख सुख म्हणता तुम्ही? आनंद. आणि आनंद हेच तत्व आहे. चैतन्य, ब्रह्मचैतन्य नाव होतं, त्यांनी पहिल्याला नाव दिलं आनंद सागर, दुसऱ्याला दिलं ब्रह्म आनंद. आणि त्यांच्या या जवळजवळ महाराजच झालेल्या शिष्यांनी आपल्या आत्मचरित्राचं नाव आनंद साधना दिलेलं आहे. आनंद हे जे तत्व आहे बघा. सच्चिदानंद म्हणतो, सत आणि चित कदाचित अवघड वाटतील. आनंद अनुभवायला काय आहे? तर आनंदाचा सोहळा म्हणून आपण इकडे बघूया. आणि शेवटी नरदेह स्तवन, नरदेहाची स्तुती केलेली आहे. नरदेह ही धनाची पेटी आहे हो. एक साधं लक्षात ठेवा की इथे जे कवटी सोडा, त्याच्या आत मेंदू आहे. मेंदूच्या ज्या निरनिराळ्या शक्ती आहेत ना, त्या दुसऱ्या कुठल्याही प्राण्याला नाही आहेत. काल एकाने सहज विचारलं, 20 वर्षांनी जर हे सगळं तेल संपणार आहे
पेट्रोल डिझेल वगैरे सगळं संपणार आहे. पण इतकी वर्ष इतकी वाहनं चालवत आहेत आणि ते सगळं फॉसिल फ्युएल आहे. आपण ज्याला डायनोसॉर्स म्हणतात ते मेले कित्येक वर्षापूर्वी, पण ते किती हजारोंच्या लाखोंच्या संख्येने असलं पाहिजेत, कारण त्यांच्या हाडांवर माती साठत गेली, दगड येत गेले, त्या प्रेशरनी त्यांच्या हाडांचं तेल झालं. ते तेल आपण आज विहिरीतून किंवा खाणी काढून आपण ते आपल्या गाड्या वगैरे चालवतोय. हे विचार करा ना, म्हणजे त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटली पाहिजे आपल्याला. म्हणून सकाळी ज्या वेळेला आपण चहाचा घोट घेऊ त्यावेळेला इट इज झेन टी. झेन म्हणजे ध्यान. चहा घेताना सुद्धा गडबड वर्तमानपत्र वाचत आणि त्याला सतत प्रतिक्रिया, काय चाललंय देशात, काय होणार आहे कोणास ठाऊक, कशाला रे. एन्जॉय टी सिप बाय सिप, घोटा घोटानी चहा घ्या. त्याचं त्यांनी सांगितलेलं आहे कृतज्ञता, ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड आपण म्हणतो. ऐकून झाले जुने शब्द, पण ॲटिट्यूड आली कुठे माझ्यात. मी शब्द वापरतो, मी शब्द लिहितो, लोकांना ऐकवतो, पण ॲटिट्यूड ही कशी पाहिजे. चहाचा पहिला घोट घेताना मला डोळे मिटून बघा ना, हा चहाचा घोट इतका सुंदर आहे सकाळच्या वेळेला मिळालेला. मला कुणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. अहो, अंत संपेल तुमचा जीवनाचा, पण कृतज्ञतेची यादी संपणार नाही आहे. पहिल्यांदा सुरुवात आपण कुठून करूया. पातेल, आयदन म्हणतो ज्याच्यात चहा केला ते कुठल्या धातूपासून बनवलेला आहे, तो धातू कुठल्या खाणीतून आलेला आहे, कोणत्या कामगारांनी तो वरती आणलेला आहे, कुठल्या कारखान्यात ते भांडं तयार झाले, कुठे ते माझ्यापर्यंत आलेलं, किती जणांचे हात लागलेले आहे ते आयदन तयार करायला. त्याच्यातलं पाणी, अगदी नळ सोडल्यावर पाणी येतं रे, पण पाणी आलं कुठून. सगळं पाणी जवळजवळ आकाशातूनच येतं. ते कुठल्या अशी सागराची वाफ होते ते ढग असतात, कुठल्या सागराचं पाणी आहे, कुठून आलेलं आहे. बरं, ते कनेक्शन्स वगैरे, मी नळ सोडला की मला पाणी मिळतं कपभर पाणी. चहा बघा, चहाची पावडर आसाममधून आली का निलगिरीमधून आलेली आहे, आणि कुठल्या बाईने आणलेलं आहे, पुढे मूल बांधलेलं असतं, मागे ती टोपली असते आणि ती पानं टाकत वगैरे जाते. बघा ना गुगलवर, लकिंग ऑफ याचे चहाची जी टी, हां बघा सुंदर. कुठली आई असेल ती माता किंवा कुठली ती असेल की तिने काढलेला चहा कुणी वाळवला आणि कुणी ती पावडर तयार केली, ते भरले आणि सगळे माझ्यापर्यंत आले. चहाचं साखर कुठे झाली होती, कुठल्या ह्याच्यात तो ऊस कुठे झाला, कोणी काढली, किती जणांनी हात लागले वगैरे. दुधाचं, दूध काय, साखर काय, पाणी काय, चहाची पावडर काय, आणि सगळ्यात शेवटी विचार करा गॅस. त्याच्याबद्दल मी आत्ता तुम्हाला सांगितलं, पेटवला की लगेच गॅसची फ्लेम येते. गॅस कुठापासूनचा आहे ते आत्ता सांगितलेले डायनोसॉर. म्हणजे चहा घेताना असंख्य जणांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत देवा, कुठल्या डायनोसॉरच्या हाडाचं कुठलं ऑइल, तो गॅस माझ्या स्वयंपाकघरात आला आणि त्यांनी मला आत्ताचा हा चहा करून दिला, त्याच्याबद्दल कृतज्ञता. तो मेला, मी श्राद्ध करतो, हे श्राद्ध आहे एका अर्थाने त्या डायनोसॉरचं केलेलं. असं जर मी वागलो ना तर सुंदर, मी कायम आनंदात राहीन. अरे खुर्चीवर बसलो, खुर्ची प्लास्टिक कुठून आले ते का विचार करा फक्त. विष्णू हा सगळा परिपालन करणारा देव आहे ना, हे सगळ्या वस्तू विष्णू आपल्याला देतं, म्हणजे पृथ्वीपासून येतात. हे प्लास्टिकचे काय पॉलिमर काय असते ते कुठे ना कुठेतरी जमिनीशी संबंध आहे. म्हणून विष्णू पत्नी नमोस्तुभ्यं पादस्पर्शम क्षमस्व मे. भूमीला विष्णूची पत्नी म्हणलेलं आहे. लक्ष्मी काय, तिचंच रूप आहे. रुक्मिणी काय, तिचंच रूप आहे. विचार करा तुम्ही. म्हणून जर ही ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची वृत्ती जर मनात आणली तर दासबोध काय, सर्व संतांच्या मथित म्हणजे अगदी निचोड करून काढलेला जो सार आहे ना ते मला मिळेल आणि माझं जीवन सुधारेल. म्हणून पहिला जो दशक आहे त्याला स्तवनांचा दशक म्हणलेला आहे. दुसरा जो दशक आहे त्याला सांगितलं ना की त्याचा पहिला समास आणि शेवटचा समास हे खास आपल्यासाठी आहे. पहिला समास आहे तो मूर्ख लक्षण नाम आणि शेवटचा समास आहे तो परत मूर्ख लक्षण नाम. मध्ये काहीतरी असतील, आपण जरा वाचूया. आणि ते समास जे आहेत ते दशक 2 समास 1. वंदून सद्गुरू चरणा. मी सद्गुरूंचं चरण कोण करतायत? समर्थांचे गुरु कोण? राम. म्हणजे रामाच्या चरणाला वंदन करून मूर्खाची लक्षणं सांगायला सुरुवात केली आहे. वंदून सद्गुरू चरण करून रघुनाथ स्मरण त्यागार्थ मूर्ख लक्षण बोली जेलं. त्यागार्थ, त्याग करण्यासाठी मी सांगतोय तुम्हाला. आणि शेवटी क्षमाही मागितली हो, कारण जवळजवळ 100-150 लक्षणं सांगितलेत. आपण त्यातल्या काहीच ओव्या बघणार आहोत. लक्षात ठेवा, एक मूर्ख एक पढत मूर्ख.
म्हणजे आपण इथे जवळजवळ आहोत ना सगळे, मी धरून आपण पढत मूर्ख आहोत. म्हणजे कळतं पण वळत नाही, हा पढत मूर्ख आहे. त्याला कळतं, त्याला वाचायला येतं, त्याला पाठांतर आहे त्याचं, तो इतरांशी वाद घालताना फार सुंदर तत्त्वज्ञान दुसऱ्यांना सांगतो, स्वतः कोरडा पाषाण असतो. हा भाग निराळा, त्याला पढत मूर्ख म्हणलेला आहे. बघा, एक मूर्ख एक पढत मूर्ख, उभय लक्षणी कौतुक, श्रोती सादर विवेक केला पाहिजे. लक्ष द्या माझ्याकडे, समर्थ म्हणतात, पण विवेक करण्यासाठी लक्ष द्या. विचार करा, नुसता विचार नाही. काय योग्य काय अयोग्य, काय साधक काय बाधक, काय तारक काय मारक, हे लक्षात ठेवा. हे याला विवेक म्हणलेलं आहे. कळतात. पुढे, जन्मला जयांचे उदरी. आई वडील आहेत ना, जन्मला जयांचे उदरी, तयाशी जो विरोध करी, सखी मानुली अंतुरी. 20व्या वर्षी समजा लग्न केलं, ती जी सखी आली सुंदरी, तिला घरात आणलं आणि आई वडिलांना घराबाहेर काढलं, तो एक मूर्ख. हे समर्थांच्या काळातही अशा घटना घडत असतील. आणि हे पहिलं मूर्खाचं लक्षण समर्थांनी सांगितलेलं आहे. जन्मला जयांचे उदरी, तयासी जो विरोध करी, सखी मानली अंतुरी. अंतुरी म्हणजे अगदी आतली बायको, आतली मानली, तो एक मूर्ख. एरवी आपण काय करतो माहीत आहे ना, की श्रीराम म्हणतो वाचताना शेवटी, की जगज्जीवनी निरंतर श्रीराम जोडून घेतो. पण तो एक मूर्ख म्हणताना थोडं थांबलं पाहिजे. तो एक मूर्ख श्रीराम, नाही तर मूर्ख श्रीराम, मूर्ख श्रीराम. बरं आहे, श्रीरामही मूर्ख आहे तर आपल्याला असायला काही हरकत नाही असं वाटेल, म्हणून लक्षात ठेवा. पुढे, आपली आपण करी स्तुती, तो मूर्ख म्हणलेला आहे. आपली आपण करी स्तुती, स्वदेशी भोगी विपत्ती. अरे इथली तुला भाषा माहीत आहे, इथे तू राहतोयस, इथल्या लोकांच्या पद्धती तुला माहीत आहेत, आणि तू दुःखात आहेस, तू संकटात आहेस, मूर्ख आहेस तू. शहाणा माणूस तोच, विवेकी माणूस तोच, की तो कुठल्याही परिस्थितीत आनंदात राहील. आनंद शब्द इथून पुढे एक्स नंबर ऑफ टाइम्स येणार आहे, क्ष वेळा किंवा य वेळा येणार आहे आनंद. कारण तो एकच शब्द असा आहे की सगळ्या संतांच्या ग्रंथांचं सार आहे, आणि आज आपल्याला त्याची गरज आहे. पुढे बघा, त्याच्यानंतर स्वदेशी, सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. सांगे वडिलांची कीर्ती. एक प्रसंग तुम्हाला फक्त सांगतो. आपली कला अकादमी होती, त्याचं उद्घाटन होतं, आणि बोलायला उठले एक वक्ते. गोवा ही कलाकारांची खाण आहे, गोवा ही निरनिरा, असं बोलायला सुरुवात केली. आमच्याकडे लय भास्कर, खापरूबाम पर्वतकर होते, आमच्याकडे भजन सम्राट हे होते. हे सगळं करताना पु ल देशपांडे उद्घाटक अध्यक्ष म्हणून होते. त्यांनी ज्यावेळेला हातवारे करून वडिलांची कीर्ती सांगायला सुरुवात केली, त्यावेळेला पु ल घाबरायला लागले, कारण एखादा हात आपल्याला सुद्धा लागेल की हो. आणि लोक हसत होते. या मूर्खाला वाटलं की आपल्याला हसतायत, म्हणून आणखीन तो वडिलांची कीर्ती सांगायला लागला. शेवटी पु लनी पाणी प्यायलो, खरंच सांगतो. त्यांना ते इतकं तो आणखीन हे बोलायला लागले. आणि शेवटी आल्यानंतर त्याने पु ल बोलायला उठले आणि म्हणाले की खूप ऐकलं, जी व्यक्ती बोलत होती त्याने स्वतः काय केलं हे एकच जरी सांगितलं असतं शब्द तरी त्या भाषणाला अर्थ होता. सांगे वडिलांची कीर्ती, तो एक मूर्ख. म्हणजे मला तो अधिकार पाहिजे ना, अधिकारच नाही. यांनी हे केलं, त्यांनी ते केलं, त्यांनी ते केलं, तुझा अधिकार काय? विवेकानंदाने एकाने सांगितलं, तरुणांनी, मला जर पटलं ना, माझ्या बुद्धीला पटलं तरच मी देवाचं अस्तित्व मानेन. विवेकानंदांनी त्याला प्रश्न विचारलेला आहे. आज SSC आहे, त्याला त्यावेळेला मॅट्रिक म्हणत होते. त्यांनी त्याला विचारलं, मॅट्रिकला तुझं पर्सेंटेज काय रे? तो म्हणतो 38%. म्हणजे मॅट्रिक हा ज्याला 38% मार्क, तो म्हणतो माझ्या बुद्धीला पटेल तर देवाचं अस्तित्व. काय लायकीची तुझी बुद्धी आहे रे, काय लायकीची बुद्धी आहे, आणि माझ्या बुद्धीला पटेल? हे संत वगैरे सांगतात ते खोटं आहे. तुम्हाला खरंच सांगतो, माझ्या जीवनातला हा टर्निंग पॉईंट होता की मी सहज एक इथून अर्ध्या तासाच्या प्रवासाला फोंड्याहून सावर्ड्याला निघालो होतो. माझ्या हातात तुकाराम सार नावाचं विनोबांचं पुस्तक होतं. मी ते एक साहित्यिक पुस्तक म्हणून वापरत होतो. त्यावेळेला हे देव भक्तिमार्ग वगैरे काही नव्हतं. शेजारी एक वारकरी चढला आणि त्याचं मोठं पागोटं होतं. तुकारामाचं वास्तव बघितल्यानंतर ते असं करत होते आणि त्या पागोटाचं ते नाकात जाऊन मला शिंकायला लागल्या. मी त्यांना सांगितलं की तुम्ही वाचा हे पुस्तक. ते शिरोड्याला उतरणार होते, माझ्या आधी 15 मिनिटांनीच उतरणार होते. पुस्तक परत द्यायला लागल्यानंतर मी त्यांना म्हटलं, हे पुस्तक तुमच्याकडे ठेवा, मला दुसरं घेता येईल. तुम्ही किती तन्मय होऊन वाचत होतात. मला त्यांनी एक प्रश्न विचारला. यापुढे तुम्ही बघा, समर्थ रामदासांबद्दल बोलताना आपण रामदासांपेक्षा समर्थ आहोत का? आपण म्हणजे मी रामदासांपेक्षा समर्थ आहे का? ज्ञानेश्वरांबद्दल बोलताना ज्ञानेश्वरांपेक्षा ज्ञानी आहे का? हा विचार करा आणि मग त्यांच्यावर टीका करा. वाचा त्यांचं. हे सांगून तो उतरला.
मी खरंच विचार करायला लागलो, काय ते समर्थ रामदास काय तरी सांगितलं नाही, मी समर्थ आहे रामदासांपेक्षा. ज्ञानेश्वर काय हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मी ज्ञानेश्वरांपेक्षा ज्ञानी आहे. कल्पना करा तुम्ही. आपण न वाचता, म्हणून आता पुढे सांगितलेलं आहे मूर्ख की देवद्रोही, गुरुद्रोही, मातृद्रोही, पितृद्रोही. द्रोह म्हणजे काय, या सगळ्यांच्या बद्दलची कर्तव्य आहे, जी कर्तव्य तो करत नाही. मातृद्रोही, आईबद्दलचं जास्त कर्तव्य आहे, कारण आई 9 महिने आपल्याला वागवते पोटात. म्हणून इंग्लिशमधलं वाक्य जास्त चांगलं आहे, वी कम थ्रू मदर व्हाया फादर. म्हणजे वडील आहेत ना जबाबदार, पण आई आपल्याला जन्मदात्री आहे, तिच्याबद्दलचं आपलं कर्तव्य खरंच जास्त आहे. मातृद्रोही, पितृद्रोही, गुरुद्रोही, ब्रह्मद्रोही, स्वामीद्रोही. अरे जो कोणी माझा पैसे देतो, पगार देतो, त्याच्याशी लॉयल, एकनिष्ठ असलं पाहिजे. द्रोह करू नका, फसवू नका. आणि मुख्य म्हणजे त्याच्याबद्दलचं जे कर्तव्य आहे त्याला धर्म म्हणलेलं आहे. गुरुधर्म, शिष्यधर्म, पितृधर्म, पुत्रधर्म, शेजार धर्म. धर्म म्हणजे कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. पुढे त्यांनी शेवटी सांगितलं सांडुनिया जगदीशा. देवाला सांडायचं म्हणजे देवाला सोडायचं. सांडुनिया जगदीशा मनुष्याचा मानी भरवसा. बघा, सार्थके विण वेची वयसा. वयसा म्हणजे वय. सार्थके म्हणजे काही अर्थ नाही असं निरर्थक जीवन जो जगतो तो एक मूर्ख. माणसाचा भरोसा ठेवतो त्या परमेश्वराला विसरतोस. खूप उदाहरणं सांगण्यासारखी आहेत. आता जरा पुढे जाऊया. पुढे लक्षणे अपार सती. शेवटी सांगतात मूर्ख लक्षणे अपार सती परी काही एक यथामती. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काही सांगितलेले आहेत. त्यागार्थ बोललेले, सुरुवातीलाही सांगितलं त्यागार्थ. त्यागार्थ ही मी मूर्खाची लक्षणं तुम्ही त्याग करण्यासाठी सांगितलेली आहेत. त्यागार्थ बोललेले श्रोती क्षमा केली पाहिजे. तुम्ही मला क्षमा करा. आणि सुरुवातच आहे की हो, पहिला जो दशक आहे तो स्तवनांचा झाला. दशक दुसरा सुरुवात करताना मूर्ख लक्षणं, आणि शेवटी तोच समान दशक आहे त्याच्या शेवटी पढत मूर्खाची लक्षणं. पढत मूर्खाचं सुंदर उदाहरण आहे की स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. हे लिहिलेलं आहे इंग्लिश, त्याला वाचता येतं. आणि हे वाचता वाचता तो झुरके सोडतो. म्हणजे हे काय हो, याला दुर्योधन म्हणतात. दुर्योधन म्हणतो कृष्णाला धर्म काय ते मला कळतं, पण तिकडे मी जाऊ शकत नाही. अधर्म काय ते मला कळतं, पण तिकडून मी परतू शकत नाही. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. तू माझं मन आणि मत बदलून टाक. त्यावेळेला कृष्णाने उत्तर दिलं ते काम गुरुचं आहे, ते काम संतांचं आहे. मला लोक देवाचा अवतार म्हणतात. देवाचा अवतार 100 वेळा सांगतो, नाहीतर सर्वांच्या देखत मारून टाकतो. जसा शिशुपालाला मारला तेव्हा मरायला तयार हो. मी तुला युधिष्ठिर बनवणार नाही. तो किती बुद्धिमान आहे. तो म्हणतो कृष्णा तुला खरंच युद्ध टाळायचं आहे का? जोपर्यंत एक दुर्योधन आणि एक युधिष्ठिर आहे तोपर्यंत युद्ध होणारच. 2 दुर्योधन झाले तर उद्याचं युद्ध आत्ता होईल. 2 दुर्योधन झाले तर युधिष्ठिर दुर्योधनासारखा विचार करायला लागला तर 2 युधिष्ठिर झाले तरच युद्ध टळेल. मला युधिष्ठिर बनव, युधिष्ठिरासारखा मला बनव. तेव्हा कृष्णा म्हणाला तुझं मत आणि मन बदलण्याचं कार्य माझं नाही आहे. माझं अवतार कार्य परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम. तू जर दुष्कृत्य करणार असतील तुझा नाशच कर. हे उत्तर दिलेलं आहे. पढत मूर्ख असा आहे की त्याला सगळं कळतं हो, काय वाईट आहे ते कळतं तरी स्वतः ते करत राहतो तो. पुढे बघा, मागा सांगितलेली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे. आता हा मूर्ख नाही आहे, चातुर्य आहे त्याच्या अंगी. तो शिकलेला आहे, विचार करतो, इतराला शिकवतो. परंतु ऐका आता शहाणे असूनही मूर्ख, ज्याला इंग्लिशमध्ये वाईज फूल म्हणतात. वाईजेस्ट फूल म्हणून कितीतरी राजे आहेत, अत्यंत बुद्धिमान आहेत, पण त्यांनी असे काही निर्णय घेतले की प्रजेचं आणि पुढच्या काही पिढ्यांचं नुकसान झालं. बुद्धिमान आहेत पण मूर्ख आहेत. पुढे बघा, समूळ ग्रंथ पाहिल्या वेळ. हा ग्रंथ समूळ बघितला पाहिजे. समूळ ग्रंथ पाहिल्या वेळ उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक मूर्ख. अरे मी हे सांगतो त्याच्यात काही अडचण आहे, त्याच्यात काही अडचण आहे, त्याच्यात काही अडचण आहे. विचार करा, आपण कोकणी बोलणारी जी मंडळी आहोत ना, ते अ पासून आहापर्यंत असे 12 स्वर आपल्याला दिलेले आहेत. पण आपण त्याच्यापेक्षा 13वा स्वर खूप वापरतो. त्याच्यात काय आहे, हा स्वर आहे. कल्पना करा, पण बेसूर करणारा स्वर आहे. कशाचाच अर्थ नाही आहे. तुला मी गुण सांगतो त्याच्यातही तू अवगुण शोधतोस. की तुझी दृष्टी सुधारली पाहिजे तरच तू पढत मूर्ख नाही तर खरा शहाणा होशील, नाही तर शहाणा मूर्ख राहशील. पुढे बघा,
त्यांनी सांगितलं हस्तवांदी, फार सुंदर उदाहरण. हस्तवांदी जे ऊर्णतंते, तुम्हाला सांगतो नंतर. लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख. हत्तीला बांधायचं असतं साखळदंडाने, लोखंडाचे साखळदंड असतात. एकदा हत्तीवरून जात असतो तो माऊत आणि वाटेत रात्र होते. हा झोपणार आहे. हत्ती जर दुसरीकडे गेला तर त्याला शोधून परत आणणं कठीण आहे आणि साखळदंड मी घरी विसरलेलो आहे. दोरखंडाचा हत्तीला काय उपयोग आहे, तर दोरखंड तोडून जाईल. अशा वेळेला तो विचार करतोय, चिंतेत आहे. एक साधू तिकडून येत असतो. तो म्हणतो, काय रे, अजून अंधार झालेला नाही आहे, तुला कसली चिंता आहे, मी साखळदंड विसरलेला आहे. तो म्हणतो, पण इकडे बघ ना, झाडांवर केवढी मोठी कोळ्यांची जाळी आहेत. मग काय, कोळ्यांचं जाळं अलगद काढणे हत्तीच्या अंगावर टाक, कोळ्याचं जाळं त्याच्या पायावर टाक, त्याच्या सोंडावर टाक. भरपूर कोळ्याची जाळी आहेत आणि कोळ्याची जाळी त्यावेळेला हत्तीच्या अंगावर टाकली जातात, ती चिकट असतात. आणि हत्ती म्हणतो की आत्तापर्यंत दोरखंडाने मला बांधलं जात होतं, नाही साखळदंडाने, तरीसुद्धा मी इकडे तिकडे फिरत होतो. आता मात्र असं काहीतरी बंधन आहे की त्यांनी मला इतकं घट्ट, हत्ती रात्रभर सोंडही न हलवता उभा राहतो. कल्पना करा, हस्तवांदीचे ऊर्णतंते. ऊर्णतंते म्हणजे कोळी, त्याच्यातून ऊर्ण धागा, तंतू येतो, त्याच्या पोटातून नाभीतून येतो आणि त्याचं तो जाळं विणतो. ते जाळं अलगद काढणे हत्तीवर टाक, हत्ती आहे तसा उभा राहील. साधू तिथेच मुक्कामाला थांबतो. दुसऱ्या दिवशी हा मारतो, हे करतो, हत्ती हलत नाही आहे. तो म्हणतो, अरे काल ज्या कोळ्याच्या जाळ्याने त्याला बांधलं ती जाळी काढून टाक ना, तरच तो हत्ती हलणार आहे. हत्तीने स्वतःला बांधून घेतलेलं आहे. आपण प्रपंचात स्वतःला बांधून घेतलेलं आहे. तुकाराम म्हणतो ना एकदा की तुला दरवेळेला मी आषाढीला बोलवतो, पंढरीला ये, तू काहीतरी कारण सांगतोस, कार्तिकेला येईल, पुढच्या आषाढीला येईल. इतकी वर्ष झाली आणि 1 वर्ष तुकाराम म्हणतो आता हा सांगून ऐकणार नाही, कृतीच केली पाहिजे. म्हणून तो जातो, तुका धावतच शेजारच्या झाडाला घट्ट धरतो आणि म्हणतो, सोडवा सोडवा, या झाडानं मला धरलंय. त्यावेळेला तो त्याचा मित्र हसून म्हणतो की येड्या तुक्या, तू झाडाला धरलंयस, तसंच रे तू प्रपंचाला धरलंयस, प्रपंचाने तुला धरलेलं नाही आहे. प्रपंचापासून दूर जा, परत येशील त्यावेळेला तुला कळेल प्रपंच तुझ्याशिवाय छान चालत होता, कारण प्रपंच चालवणारा तू नाही आहेस, ती शक्ती निराळी आहे. तो करता निराळा आहे, स्वतःला करता म्हणू नकोस, हे लक्षात ठेवा. हस्तीवांजे जे आता भ्रमर, आपल्याला तो लाकडाला भोकं पडतो की नाही, छिद्र ज्याला बुराक म्हणतो, ते म्हणजे भुंगा ज्याला म्हणतो ना, भुंगुल्ल वगैरे, लाकडाला म्हणजे त्याच्याकडे असं काहीतरी ड्रिलिंग मशीनसारखी सोंड असते त्याची. पण त्याला इतका तो गंध लुब्ध आहे, लोभ आहे त्याला गंधाचा, विशेषतः कमळाच्या गंधाचा. आपण मिलिंद मकरंद वगैरे गाणं म्हणतो, स्वच्छंद हे आहे. ज्यावेळेला तो एका संध्याकाळी येतो, त्या कमळात शिरतो. ते कमळ कसं आहे, सूर्यविकासी कमळ आहे, जे सूर्यास्ताला बंद होतं, आणि चंद्रविकासी कमळ आहे, ते सूर्योदयाला बंद होतं. काही कमळं रात्री उगवतात, काही कमळं दिवसा उगवतात. ते सूर्यविकासी कमळ होतं. हा संध्याकाळी कमळात जातो, सूर्यास्ताच्या वेळेला ते कमळ मिटतं. याच्या लक्षात येतं की कमळ मिटलेलं आहे. हा देवाचे आभार मानतो की आता यातला मकरंद खायला दुसरा भुंगा येणार नाही आहे, मी एकटा हा खाणार. आणि दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला कमळ उगवतं त्यावेळेला हा मरून पडलेला असतो. दत्तात्रय त्याला नमस्कार करतात आणि म्हणतात, लाकडाला तू ड्रिलसारखं ते भोग पाडत होता बुराक, कमळाच्या पाकळ्या भेदून तू बाहेर येऊ शकला नाहीस, पण तू एवढा त्या गंधाच्या लोभात होता की तो गंध करत करत तुझा श्वास बंद पडला. तो मकरंद खात का श्वास बंद पडला तरी तुला तो लोभ सुटला नाही. प्रपंच आपण असा करतो. अरे प्रपंच रसिकतेने करा, पण तो रस जर नाका तोंडात जाण्या इतक्या गटांगड्या प्रपंचात खाल्ल्या तर मरणारच होता. आपण फक्त अमृत आहे की नाका तोंडात गेलं तरी मरणार नाही आहे, कारण ते अमृतच आहे म्हणून. ज्ञानेश्वरांनी उदाहरण दिलेलं आहे की अमृताचा डोह आहे आणि कुणीतरी मला टाकतात तर मला पोहता येत नाही आहे. अरे माझ्या तोंडात आणि जठरात अमृतच गेलं, मरणार आहे का? नाही. माझ्या जठरात जर अमृताचा झरा आहे तर भुकेनं आणि तहानेनं मी मरणारच नाही आहे. हा आनंद आहे, लक्षात ठेवा. हा अन्न चांगलं मिळालं तर बरं वाटेल, हे सुख आहे. आणि अन्नात जर मीठ विसरलं असेल किंवा दुप्पट मीठ पडलं असेल की मला दुःखात रूपांतर होणार आहे, आनंद आहे, आनंद. बघूया नंतर उदाहरण, पुढे बघूया. रात्रंदिवस करी श्रवण. आपण किती श्रवण करतो. सकाळी फिरायला जाताना लोक ते लावून जातात, मंत्र ऐकत असतात, चांगली प्रवचनं ऐकतात, चांगली आहे, वाईट नाही गोष्ट. रात्रंदिवस करी श्रवण, पण न सांडी आपुले अवगुण. अवगुण सांडत नाही आहे. स्वहित आपले आपण नेणे तो एक मूर्ख. स्वहित माझं काय आहे,
ते कळण्याची बुद्धी त्याला आहे, पण स्वहित त्याला कळवून घ्यायचं नाही. एक सहज गमतीनं वाक्य तुम्हाला सांगतो. आज विचार करूया की आपल्याला सुधारायची भीती वाटते का? म्हणजे जर प्रवचनं ऐकायला सासू आली आणि तिने चांगली सासू बनायचं ठरवलं तर तिला भीती वाटते, मग सुनबाई माझ्या डोक्यावर बसेल. कल्पना करा, सुनबाईनी जर चांगली सुनबाई व्हायचं ठरवलं तर सासू आत्ताच एवढा त्रास देते आणि मी जर चांगली बनली तर आणखीन त्रास देईल. शिक्षकांना चांगलं शिक्षक व्हायचं ठरवलं, बापरे इतकी काम वर्कलोड आणि चांगलं करायचं म्हटलं तर आणखीन आपल्याला चांगलं व्हायची भीती वाटते का? चांगलं होण्यासाठी वेळ आणि शक्ती जास्त घालवावी लागत नाही, आहे त्याच्यातच चांगलं होता येतं हे सांगणारा ग्रंथ दासबोध आहे. पुढे बघा, भरून वैभवाचे भरी. वैभव आहे पण सद्गुरूंची उपेक्षा करे. सद्गुरू घरात आल्यानंतर उठलं पाहिजे, सद्गुरू आल्यानंतर त्यांना उच्चासन दिलं पाहिजे, सद्गुरूंची इच्छा पूर्ण केली पाहिजे, हात जोडून त्यांच्यासमोर उभं राहिलं पाहिजे. पूर्वी करत होता, आता हा श्रीमंत झाला. श्रीमंत झाल्यानंतर काय? सद्गुरूची उपेक्षा. गुरु परंपरा चोरी ते एक मूर्ख. अनेक जण सुरुवातीला मी यांचा शिष्य आहे आणि पुढे एवढे मोठे होतात की गुरु परंपरा चोरतात, सांगायला त्यांना लाज वाटते. एक जरा निराळ्या संदर्भातलं उदाहरण फक्त रँगलर रपू परांजपे, खूप बुद्धिमान. परदेशात जाऊन त्यांनी रँगलर म्हणजे गणितातले अत्यंत वरची पदवी आहे ती घेतली. एकदा पण ते कशावरच श्रद्धा नाही, नास्तिक होते. एकदा त्यांचे प्रोफेसर त्यांच्याकडे आले होते, वरच्या खोलीत बसून जिन्यावरून खाली येताना त्यांचे वडील पूजा करत होते. त्यांनी सहज विचारलं, हु इज ही? त्यांचे प्राध्यापक विचारतात, ब्रिटिश इंग्लिश प्राध्यापक विचारतात की तो कोण आहे? ते म्हणतात ही इज आवर फॅमिली प्रीस्ट. ते आमचे भटजी आहेत, वडील आहेत म्हणून सांगायची लाज वाटते. नंतर हे कबुली त्यांनीच दिलेली आहे की माझी दृष्टीच निराळी होती, गणित शिकायला मी परदेशात गेलो होतो, पण त्यासाठी संस्कृतीचा बळी देणं तो एक पडत मूर्ख. लक्षात ठेवा की मी माझ्या वडिलांचा परिचय फॅमिली प्रीस्ट म्हणून करून देतो, हे माझे बाबा म्हणायची मला लाज वाटते. तसं हे माझे गुरु परंपरा चोरायची लाज वाटते. तुम्ही एवढे बुद्धिमान, देखणे आणि अत्यंत आकर्षक तुमचं व्यक्तिमत्व आहे, तुमचे गुरु कसे असतील? ते म्हणाले मी तुम्हाला माझ्या गुरुबद्दल सांगतो. चित्र ज्या वेळेला दाखवलं त्यावेळेला फोटो काढत होते, रामकृष्णांचे फोटो निघाले होते, त्यावेळेला म्हणाले इज ही युअर गुरु? काय वेड्यासारखा दिसतो. बघा ना, 5 वर्ष वय होतं त्यांचं. वय ज्यावेळेला 50व्या वर्षी ते गेले त्यावेळेला त्यांच्या मनाचं वय 5च वर्ष होतं. या बालक भावात राहणं फार अवघड आहे. इतके इनोसंट ते होते, इतका निरनिराळ्या प्रकारचा हट्ट करायचे आणि तो हट्ट पुरवावा लागायचा. रात्री 11 वाजता त्यांना संदेश म्हणजे बंगालची मिठाई हवी असेल तर नरेंद्र म्हणजे विवेकानंद सांगतात आम्हाला पोहत यावं लागायचं, कारण त्यावेळेला नाव नसायचे. इकडे कलकत्ता आणि इकडे दक्षिणेश्वर. त्यांना पाहिजे म्हणजे पाहिजे, मला आत्ता संदेश पाहिजे म्हणजे पाहिजे. आम्ही पोहत यायचो, त्या हलवायला उठवायचो, बाबा रे आमच्या गुरुला पाहिजे. असे गुरु ॲट द फीट ऑफ माय मास्टर. माझे गुरुदेव म्हणून छोटंसं पुस्तक आहे, 8 लेक्चर्स आहेत त्यांचे, वाचा. मी काय गुरु परंपरा चोरणारा नाही आहे, हेच माझे गुरु. आणि हे नसते तर मी कुठल्या तरी कॉलेजमध्ये प्राध्यापक झालो असतो, मी बुद्धिमान होतो. परंतु ह्यांनी मला खरं ज्ञान म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय, ते ह्यांनी मला सगळं शिकवलं. म्हणून शेवटी सांगतात परममूर्खा माझी मूर्ख. आपण आहोत का? आत्ता जे तुम्हाला सांगितलं ना ते शेवटच्या ओळीत आहे. परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख. संसार म्हणजे इंगळावरी झोप घेणे म्हणलेलं आहे. इंगळ म्हणजे बर्निंग कोल्स, निखारे. निखाऱ्यावर तुम्हाला झोप लागणार आहे? आपण संसारात सुख शोधतो, फार फसवतो आपण स्वतःला. ज्याला आत्मवंचना आणि आत्मप्रतारणा, जो स्वतःला फसवतो त्याला कोणीही वाचवू शकणार नाही आहे. जो स्वतः ज्ञानी असून अज्ञानाचं रूप घेतो त्याला कोण शिकवणार आहे सांगा बरं. आणि म्हणून जो परममूर्खा माझी मूर्ख जो संसारी मानी सुख, या संसार दुःखा ऐसे दुःख आणिक नाही, इति पडत मूर्ख लक्षण नाम समास. हा समास संपला. दुसरा 3ऱ्या दशकाची गोष्ट सांगते, 5 मिनिटासाठी आपण थांबूया. त्याला नाव दिलं स्वगुण परीक्षा नाम. जीवनाचंच आहे, जीवन दुःख निरूपण. 4 समास आहेत एका विषयाला, अ ब क ड असे नाव आहे, किंवा 1 2 3 4. स्वगुण परीक्षा म्हणजे सामान्य माणसाचं चरित्र त्यांनी त्या 4 समासात सांगितलेलं आहे. ज्याला चित्तर कथा म्हणतात किंवा रडकथा म्हणतात, ती त्यांनी वर्णन केलेली आहे. पहिल्यांदा जन्म येतो, जन्माला येताना त्रास होतो प्रचंड. जन्माला आल्यानंतर स्वतः श्वास घ्यायला लागतो, त्यावेळेला हा रडतो. नंतर आई कौतुक करते, परंतु लेकुरे उदंड झाली, त्याने लक्ष्मी निघून गेली, एकामागून एक मुलं होतात.
हा मोठा असतो, त्याच्याकडे दुर्लक्ष होतं, खायला नीट मिळत नाही, प्यायला नीट मिळत नाही, खेळताना पडतो, मित्रांबरोबर भांडतो. असं करता करता एक दिवस त्याचं लग्न होतं. लग्न झाल्यानंतर मगाशी सांगितलेली परिस्थिती, बायकोला इतक्या जवळ तो घेतो की आईवडिलांना दूर कधी कधी घराबाहेर काढतो. आणि नंतर त्याला ती बायको म्हणते मिळवून आणा काहीतरी. आता दुसरा समाज सुरू होतो, म्हणजे दुसरं मिळवायला जातो. मिळवायला गेल्यानंतर तिथे दुष्काळ आहे, आणखीन पुढच्या देशात जा म्हणून सांगते, तिथे तो जातो. असं करता करता ती पहिली बायको मरते. आणि मुलं म्हणतात आम्हाला खायला घालायला कोणी नाही. बाबा तुम्ही पैसे मिळवायला परदेशात जाता, परदेशात म्हणजे दूरच्या देशात जाता. तर अशा वेळेला काय, हा नवीन लग्न करतो. ती त्याच्यापेक्षा खूप तरुण आहे, हा आता म्हातारा झालेला आहे. ती म्हणते मुलं आहेत, माझी मुलं आहेत, आधीची तुमची मुलं आहेत, मिळवून आणा. तिथे नाही, त्याच्या पलीकडे जा, त्याच्या पुढे जा. हा इतका म्हातारा होतो. त्या म्हातारपणाचं वर्णन, जसं गर्भवासाचं वर्णन आहे, जसं लहानपणाचं वर्णन आहे. आपण किती हेल्पलेस असतो, किती दुसऱ्यावर अवलंबून असतो. आपल्याला स्वतःचं काय मलमूत्र कळत नाही. त्या लहान मुलाला तो मल केलं तरी त्या मलात खेळत बसतो आणि त्या मूत्रात सुद्धा त्याचं सुंदर क्रीडा असते त्याची, त्याला कळत नाही. म्हातारपणी तसंच होतं. सगळ्यासाठी तो दुसऱ्यावर अवलंबून आहे. अशा वेळेला तो परत जातो. एकदा काय आणले म्हणून बघतात ते गाठोडं सोडून, बाबांनी ही मिठाई आणली, हे कपडे आणलेत म्हणून. त्याला पाणी कोणी विचारत नाही. हो, तुम्ही दुरून आलात, तुम्हाला भूक लागले का, कोणी विचारत नाही, बायकोसुद्धा. आणि नंतर म्हणते तुम्ही आणलेलं संपलं, आता परत जा. ज्यावेळेला आता हा परत जातो त्यावेळेला एक सुंदर एक चरण आहे ओवीचा, आईची त्याला आठवण होते. आणि अशा परिस्थितीत आईने मला दूर पाठवलं असतं का. अरे जो काही एक तीळ आहे ना तो 7 जणांनी वाटून घेऊया, ही आई आहे. जे आहे ते आणि जे व्हायचं ते होईल रे. तू आता दूर जाऊ नकोस, आता तू म्हातारा झालेला आहेस, आता तुझा तोल तुला सावरत नाही. आणि ही सुंदरी तरुण बायको. अशा वेळेला तो परत येतो शेवटचा म्हणून. त्यावेळेला सुंदर स्त्री, तरुण स्त्री म्हणून त्याच्या बायकोला त्या सुलतानाच्या सैनिकांनी पळवून नेलेलं असतं. किती गुजरी म्हणजे गुजराती, मारवाडी, ह्या ज्या राजस्थानी स्त्रिया आहेत ना, सुंदर आहे. पद्मिनी, पद्मावत वगैरे आपण बघितलं. पद्मिनी सुंदर स्त्री आहे. तो अल्लाउद्दीन खिलजी तिच्यावर हे झालेला आहे, भाळलेला आहे. पण तिने जोहार केला, शेवटी जाळून घेतलं स्वतःला. शेकडोनी तो अग्नी पेटवला आणि उडी मारली, कारण आमचा देह भ्रष्ट ते करतील नंतर आणि त्याच्यापेक्षा आपण राख झालेली बरी. अशी ती पद्मिनी आहे. त्यांनी सांगितलेत हजारो गुजरीनी सुंदरी जहाजी फाकविल्या, जहाजात भरून हजारो सुंदर स्त्रिया अरबांची वासना भागवण्यासाठी नेत होत्या. हे समर्थ रामदासांनी दासबोधात सांगितलेलं आहे. काय वर्णन आहे. 12 वर्ष ते फिरत होते आणि त्यावेळेला ते येत असताना सगळीकडे त्यांना दिसलं की जे जे चांगलं चांगलं पीक आलं त्यांचे सरदार आहेत ते कापून न्यायचे. चांगली स्त्री दिसली पळवून न्यायचे. सोनेरी वगैरे मूर्ती दिसली लुटून न्यायचे. जिथे जिथे संपत्ती. आणि म्हणून ज्या वेळेला ते अयोध्येत आले, अयोध्येत आल्यानंतर राम कुठे, इथे जन्मला, तिथे तर बाबरी मशीद आहे. बाबर हा त्यांच्या आधी झालेला आहे. औरंगजेब हा समकालीन आहे समर्थांचा. हे बाबर अकबर आधी येऊन गेलेला आहे. बाबरी मशीद बघितल्यानंतर त्यांच्या तोंडून उत्स्फूर्तपणे बुडाला औरंग्या पापी म्लेंछ संहार झाला, मोडिली मांडिली क्षेत्रे आनंद वनभुवनी. आनंद वनभुवन ही त्यांचे रामराज्याचं स्वप्न होतं. औरंगजेब नंतर गेलेला आहे. आधी शिवाजी महाराज गेले, नंतर समर्थ गेले आणि नंतर औरंगजेब. पण औरंगजेब मरायला औरंगाबादला आला. आता आपण त्याला संभाजीनगर म्हणतो, पण दिल्लीहून तो तिथे आला मरायला. बुडाला औरंग्या पापी. आणि खूप सांगितलं त्याने. आणि नंतर हिमालयात गेले. आपल्याला काहीही करता येणार नाही आहे. पदार्थ तितुका अवघा नेला, नुसता देशची उरला. हे त्यांचं वाक्य आहे. बघा ना, जे जे पृथ्वीवर होतं सुंदर आणि मौल्यवान ते सगळं नेलं. जमीन नेलेली नाही, कारण ती त्यांना नेता आलेली नाही आहे. आता काय करावं हा प्रसंग फक्त बघा. आणि उरलेल्या जीवनाचं सोनं समर्थांनी कसं केलं, उद्या पुढच्या समासांबद्दल आपण चर्चा करणार आहोत. गौरी कुंड नावाचं एक कुंड आहे हिमालयात. वरती असा कडा आहे आणि तिथून उडी मारायची त्या कुंडात. आणि त्याला आत्महत्या म्हणत नाहीत, विसर्जन म्हणतात. मी कितीही जगलो तरी काही करू शकणार नाही आहे, किंवा आत्ताच्या आयुष्यात मी खूप काहीतरी केलेलं आहे, अशी ज्याची श्रद्धा होते. ज्ञानेश्वरांनी काय आत्महत्या केली. संजीवन समाधी हे आत्मविसर्जन आहे आणि आपल्या संस्कृतीची त्याला परवानगी आहे.
तर तिथून उडी मारायची खाली असं म्हणल्यानंतर त्यांना आतून शब्द ऐकू आले, उद्या आपण या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण बुद्धिरूपेण स्फूर्तिरूपेण स्फूर्तिरूपेण संस्थिता, उद्या एक ॲड करणार आहोत. ही स्फूर्ती स्फुरण जे स्थल काल आणि निमित्त त्याच्या पलीकडून येतं. आपल्याला आता स्थल काय हे, काल काय एवढा, निमित्त काय हे, आपण काय वर्धापन दिन वगैरे, त्याच्या पलीकडून स्फूर्ती आपल्याला येते का? आतला आवाज आपल्याला ऐकू येतं का? अशरीरी वाणी ज्याला बॉडीलेस व्हॉइस म्हणतात, आपल्याला कधी ऐकू येतो का? त्याच्यासाठी शांत राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी एकांतात गेलं पाहिजे, त्याच्यासाठी डोळे मिटून स्तब्ध राहिलं पाहिजे, तर आतला आवाज ऐकू येईल. बाहेरचे आवाज कायम ऐकायचे, कायम मोबाईल, कायम ते वॉकमॅनसारखे काय आयपॉड काय, हे सगळं आतला आवाज केव्हा ऐकू येणार आहे? आतला आवाज प्रत्येकाला असतो, ज्याला गट फिलिंग, सिक्स्थ सेन्स, ESP म्हणजे एक्स्ट्रा सेन्सरी परसेप्शन, काय निरनिराळे शब्द वापरतो. अनुभव आहे का आपल्याला? समर्थांना तो अनुभव आला. ते उडी मारणार इतक्यात त्यांना शब्द ऐकू आले, आतूनच आलेले, पण त्यांनी ते बाहेरून ऐकले. काय? तुमची तनू ते आमची तनू पाहे. जीव देतायत ना, शरीर नकोसं झालंय ना, तुमची तनू म्हणजे शरीर, तुमचं शरीर आहे आमचं शरीर. राष्ट्र कार्यार्थ जगणे आहे, दक्षिणेकडे जाणे आहे. स्पष्ट शब्द ऐकले की तुम्ही जीव देतोयस ना, तो जीव मला दे ना, माझा जीव आहे, तो शरीर माझं आहे, राष्ट्रकार्यासाठी जगलं पाहिजे आणि दक्षिणेकडे गेलं पाहिजे. हिमालयाची दक्षिण म्हणजे सगळा भारत आहे. भारतभर ते फिरत आले, सगळीकडे. इकडे मोगलांचं राज्य आहे, इकडे आदिलशाचं राज्य आहे, इकडे निरनिराळी राज्य आहेत. फक्त त्यांना आढळलं ते महाबळेश्वर, साफळ, तो भाग की जिथे आदिलशहाचं राज्य होतं, पण तिथला जो सरदार होता तो शहाजी भोसले होता. तिथे त्याने कार्य सुरू केलं. इथून पुढचा आपण रोज त्यांचं चरित्र बघणारच आहोत. काही शब्द वापरतो आणि थांबतो. हे तपस्वी होते. 12-12 वर्षाच्या तपानं त्यांचं 72 वर्षाचं आयुष्य सुंदर अभ्यास करता येतो समर्थांचा. ते तपस्वी होते, पण तरीसुद्धा कुठे तप करायला लागले, जनस्वी होते हो. समाजात ते मिसळत होते. एकांत अभ्यासासाठी पण परीक्षेसाठी लोकांत पाहिजे हा सांगणारा हा संत आहे. म्हणून ते तपस्वी होते, ते जनस्वी होते, ते मनस्वी होते. मन जिंकलं त्याशिवाय का मनाचे श्लोक लिहिले. ते तेजस्वी होते. काय तेज होतं त्याचं, त्यांची वाणी. ते ओजस्वी होते, लक्षात ठेवा. आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं यशस्वी झाले. तपस्वी होते, जनस्वी होते, मनस्वी होते, तेजस्वी होते, ओजस्वी होते, म्हणून खऱ्या अर्थाने यशस्वी झाले. आणि यश, कीर्ती, प्रताप पाहिजे असेल तर फक्त रामाला शरण जा आणि रामाचं नाम घेत उरलेलं जीवन आनंदात घालवा, असं सांगणारा हा ग्रंथ आहे. त्या ठिकाणी जरा ताठ बसूया, शांत. उद्या पुढचे समास आपण पाहणार आहोत. नेहमीप्रमाणे श्लोक आणि शांतिपाठ. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. डोळे बंद, 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर, डोळ्यांवर सोडूया. हे अत्यंत आवश्यक आहे. उद्या जमलं तर बघूया काय रहस्य. अगदी सावकाश डोळे उघडून समोरचे शांता दुर्गा देवी, भगवान विष्णू आणि राम, सीता, लक्ष्मण, हनुमान यांचं दर्शन घेऊया आणि इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद महाराज महाराज महाराज.